महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. कंटाळवाण्या रुटीनच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या सुखकर प्रवासासाठी हास्याची ट्रेन घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौकार. आजही आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे आशीर्वाद तुझा एकविरा आई मधील मयुरी वाघ. तिचंही स्वागत. मंडळी, प्रेमाच्या गोडव्याला दिलाय रागाचा झणझणीत तडका. बघूया हे कॉम्बिनेशन काय रंगत आणते ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. हेलो, हाय हाय सर, हाय हाय, हेलो मैम. सर, अर्ज किया है कि लिखते समय जहाँ जहाँ भर आए मेरे आंसू, ओहो. पढ़ते समय उसकी आंखें उसी जगह नम हो. रदीफा काफिया ना मिले तो भी कोई गम नहीं, बस ये गजल मेरी मुकम्मल हो. ये गजल मेरी मुकम्मल. वाह, बहुत खूप, बहुत खूप. आणि नुकतीच माझी गजल पूर्ण झालेली आहे. म्हणजे ही नाही, आयुष्याची गजल पूर्ण झालेली आहे. ह्या मनाचं त्या मनाला कळणारी एक मला साथीदार मिळालेली आहे. Congratulations. वा, वा, वा. सॉरी प्राजू, यू मिस्ड इट. वाचली प्राजू. नाही काय, मी एक कवी आहे तर, आणि सोशल मीडियावर मी माझ्या कविता पोस्ट करत असतो. लोक वा दादा वा अशा उगाचच कमेंटही करत असतात, पण दर्द, खरा दर्द तिलाच कळलाय. खूप दिवस बोललो आम्ही तिच्याशी आणि 2 दिवसांनी ठरवलं की भेटूया म्हणून. तर आज मी पहिल्यांदाच भेटणार आहे आणि माहित नाही ती भेट कशी होणार आहे, काय होणार आहे, पण आय एम रियली वेरी वेरी एक्साइटेड. और देखो तो बेसब्री का माहौल है और कमबख्त महबूब है कि तरसा रहा है. आ ही नहीं रहा. देखते अब कब आती है, क्या आती है, क्यों आती है. ओंकार, नाही, मी तर चिकना. कोमल, कोमल. ओंकार. ओंकार. हाय 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 हाय. हाय. आय एम सो सॉरी. ॲक्च्युली लोक डीपीवर हिरोचा फोटो ठेवतात, स्वतःचा ठेवत नाही. सो आय थॉट तो असेल. अगं नाही, पण माझ्या डीपीवर एक मिनिट, माझ्या डीपीवरून तुला मी हिरो वाटलो. हां, छान आहे फोटो. फोटो छान दिसता. थँक्यू. तू पण छान दिसतेस आणि फोटोपेक्षा प्रत्यक्षात जास्त छान दिसतेस तू. बसूयात. हे बस, ये ना इथे बस. बस बस बस. थँक्यू. थँक्यू. हा. हां, हा, काही म्हणालात? मनातलं तुला ऐकू येतं का? नाही, मला ना विश्वासच बसत नाहीये. तू अशी माझ्या समोर आहेस, तू मेरे सामने, मैं तेरे सामने, तुझे देखू के प्यार करू, असं झालंय माझं. छान आहे कविता. नाही, कविता नाही, हे असं ते गाणं. तू इंस्टाग्रामची पोस्ट आहेस का ग? का? तुला डबल क्लिक करावं असं वाटतं. मला विश्वासच, तुझे सगळ्या पोस्ट मी बघितल्या आहेत ना, त्या मेडिटेशनच्या आणि ह्या, तुझी ती अर्धून मिलीत
मुद्रा आणि त्यावर योगा. समुद्राहून जास्त गहिर हास्य. अरे बापरे. मला ना पागलच झालोय म्हणजे मी तर म्हणजे तू मेडिटेशन करतेस म्हणून आम्हाला मेडिटेशनची गरज नाही लागत, कारण तुला मेडिटेशन करताना बघणंच माझं मेडिटेशन आहे. लागलं नाही नाही लागलं नाही. सॉरी. आह, काय आत्ता लागलं. तुम्ही खरंच पुढे झालाय आता. अरे कुठे पुरे. तुम्ही कवी लोक ना खरंच देवा. नाही तुझा आवाज पण एकदम कोमल आहे हा. तुझ्या नावासारखाच एकदम कोमल. कौतुक करूनच पोट भरणार आहात का? नाही तुला तुला भूक लागली आहे का? आय एम सो सॉरी. आपण कवितेने पोट नाही भरणार ना माझं. कवितांनी कवींचं पण पोट भरत नाहीये. सॉरी सॉरी मी मागवतो. पोट हे वेटर वेटर. येस Waiter, येस yes. येस येस सर. हाय मॅम. हाय सर. Hello. दोघेही छान दिसत आहे. थँक्यू थँक्यू. काय पाहिजे सर? मला सध्या प्रेम हवंय, पण मॅडम मागतील ते काही आणून द्या. मॅडम काय आणू? बरं हेल्दी खाऊयात काय? ऑफकोर्स ऑफकोर्स. व्हेजिटेबल सँडविच खाऊया. ग्रिल्ड व्हेजिटेबल सँडविच. okay, ओके. okay. गरम गरम आणा हा, कारण गरम गरमच चांगलं लागतं, नंतर नाही लागत खरंय, चांगलं. खरंय. गरम गरम आणा. नाही येस मॅम, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. गरम गरमच छान लागतं आणि आमचं हॉटेल गरम गरमच देणार मॅडम. थँक्यू थँक्यू. मी हेच बोलले ना आता. हां, मी जस्ट सांगितलं आमच्या हॉटेलची पॉलिसी काय आहे पण मॅडम. मी पण तेच बोलले ना, मग परत सांगायची काय गरज आहे? नाही म्हणजे तुम्ही आपण बोलते म्हणून मी कोण just- आहात तुम्ही? मी वेटर मॅम. हो की नाही बोला ना फक्त. नाही पण आपण जस्ट एक बोलते म्हणून मी तुम्हाला बोलतोय म्हणजे बोलतोय म्हणजे काय? मी काय विचारलं? सँडविच आहे की नाही ना? नाही बरोबर. मग नाही मी हो की नाही बोलायचं आणि निघायचं ना. नाही का मला असं वाटलं की काय आर्ग्यू करताय? मी आर्ग्यू सर. आर्ग्यू करताय? नाही मी आर्ग्यू नाही करते. मी ओंकार हे आर्ग्यू करतायत माझी. मी कोमल राव राव राव. आर्ग्यू करू नका. नाही राहू दे. हॉटेलची तू policy- बघतोयस ना? हो राहू दे. उलट बोलतायत मला. अगं नाही ठीक आहे, एवढं काहीच नाही बोलत. काहीच नाही, काय उलट बोललेत आता. हा, नाही नाही, ठीक sir, आहे, मी- तू एवढं काहीच बोलत नाहीये कोमल. उभा कायस इथे? नाही मी जातोय पण मी मग just, काय ऐकतोयस? आमच्या गप्पा ऐकतोय? नाही नाही सर सांगते ना ते बघा हा, ना. नाही. सांगा म्हणजे? कोमल कोमल तो काही एवढा बोललेला जाऊ दे. त्याची बाजू का घेतोयस तू? नाही मी त्याची बाजू घे. तू सॉरी म्हण ना भाई मॅम ना. सर पण मी सॉरी बोलण्यासारखं काही केलंच नाहीये सर. हा अजून इथेच उभा आहे ओंकार. हो 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 हो. तू आर्ग्यू करतोयस? नाही मॅडम मी जस्ट चूक एक्सेप्ट कर आणि निघून जा. शांत. निघून जा ना इथून. हो, हो. ऐकत काय उभा आहेस? नाही पण बोल ना मॅडम- सॉरी. आर्ग्यू करू नकोस. कोमल सर, मी प्लीज. sorry. आर्ग्यू करू नकोस. तू काय तू थांब ना. तू तू- 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 तू थांब रे. तू थांब ना. प्लीज प्लीज बस. तू बस बस. तू- 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 ए- 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 ओय, टकल्या. नाकाला पारंब्या लटकल्यात माझ्या. हो लटकल्यात. काय करशील? बाई थांब ना. अगं तू थांबा ना. सॉरी सॉरी सॉरी. अब करो रोमांस. कोमल कोमल बस ना. बस बस बस. हे बघ ओंकार, अशी माणसं आहेत ना आयुष्यात खूपदा भेटतात आपल्याला, पण आपण लक्ष द्यायचं नाही. ते भांडतील, ओरडतील, आपण आपलं टेम्परामेंट हलू द्यायचं नाही. अरे बापरे. जसं मी आत्ता केलं. कधी केलं? आणि तुम्हाला माहितीये का ओंकार, हे सगळं मला योगामुळे प्राप्त झालंय. शांत ओम. तुम्हीही करा ना. ओम. ओ शांत. शांतता आवडते मला. हो तू ओके आहेस ना आता? हो हो. हा. तुम्ही काहीतरी बोलत होतात ना, हा मी पोस्ट आणि हा मी तू ओके आहेस म्हणजे? ओके म्हणजे आता हा हा नाही पोस्ट म्हणजे मी ते तुझी पोस्ट मी बघितली, ती ग्रे फोटो मधली ती अशी वाली आहे एक
त्यात तू खूपच शांत दिसतेस. ती त्याच्या खाली मी कमेंट केली होती. डिलीट करतो असं काही हे नाही. नाही, मला आवडेल तुम्ही कमेंट केली तर ओंकार. अच्छा, आवडेल. तू असं लुक दिलास मला, एकदम डोळ्यात व्हायलेंट तुझं सायलेंट हे दिसलं मला थोडं. तर शांतच आहे. हा म्हणजे मी त्याच्यावर 4 ओळी केल्या होत्या. त्या जर तुला आवडत असतील तर मी ऐकवू का? हो हो हो. हा. तर ना लावते काजळ, ना लावते लाली, तरी हसू तिच्या तू फोनवर काय आहेस? सेल्फी कॅमेरा ऑन केलाय. त्याने इथे बघितलं ना कशी तासते बघ त्याची. नको ना गंमत बघ ना, गंमत. नको गंमत नाही. गंमत बघ ना. नको तू फोन दे इथे. आपण इथे ठेवूया फोन. आपण हात नको तू कविता ऐक माझी फक्त. ना लावते गाजळ, ना लावते गेला लाली. तो हा तो बघतोय. तो नाही बघत आहे, तो गेला आहे. तो मगरूर वेटर बघतोय का? तो गेला आहे कोमल, तो नाहीये तो इथे. लूक देतोय का? अगं लूक नाही, तो गेलाय सांगतोय कोमल. सॉरी, आय एम सो सॉरी. आपण डेटवर आलोय तर माझ्याकडे बघ ना. तो जाऊ दे ना आय एम वेटर सो यार. सॉरी. आय एम सो सॉरी. मी शी बाबा, आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. माझं चुकलं ओंकू. ओंकू म्हणाले मी तुम्हाला. चालणार आहे ना? हो. मला 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 का नाही चालणार? मला कोणी बोलत नाही ओंकू. तुम्ही वेड्यासारखं करता आता. वेड पण तुम्हीच करा, बोला पण तुम्हीच. हे गुटखा विकणाऱ्यांनी कॅन्सर हॉस्पिटल बनवण्यासारखं झालंय. बापरे, काय असं करू ना. आता याच्या पुढे मी तुम्हाला ओंकू अशीच हाक मारेन. मी कविता ऐकू का? हा. काय झालं? प्लेट का आपटली? मॅडम तू बघितलं ना ओंकार? बघितलं ना? प्लेट का आपटली? मॅडम प्लेट नाही पडली, जस्ट ठेवली. तुम्ही बोलवतात म्हणून. ठेवली म्हणजे मी खोटं बोलते. नाही, मी खोटं नाही बोलत आहे. तुम्ही तू मॅडम प्लेट आपटली. तू थांब ना. मी तुला काय विचारलं? प्लेट का आपटली? सॉरी बोलायचं, निघून जायचं, एवढंच काम आहे ना? मी जातो का मॅडम? तुम्ही आर्ग्यू कशाला करतोय? शांत नाही, मी आर्ग्यू नाही करत. आर्ग्यू कशाला मी कोण- करतोय? नाही, नाही, नाही. उलट उत्तर मुद्दाम करतोस ना? नाही, तू? बाजूला मॅडम होतो. मॅडम, मी सांगतो. मुद्दाम करतोस. नाही, मॅडम. उत्तर द्यावं ना. तू शांत हो यार. तू थांब ना यार. मला माहिती आहे. मला नाही कळत आहे. मी काय करू? मला नाही कळत आहे. कॉल मॅनेजर. कॉल मॅनेजर. सर मॅनेजरला नको सर, माझी नोकरी जाईल को बोला. सर. मॅनेजर को बोला. मॅनेजर मॅनेजर को बोला. मॅनेजर मला manager. तू गाऊन राग शांत करत. एकच मिनिट, मी त्याला पाठवतो. तू थांब ना यार जरा. तू जा ना बाबा. दुसऱ्या कोणाला तरी पाठव ना यार तू. सर मी एकटाच आहे किचन मध्ये. तू एक काम कर, किचन मध्ये जा. जेवण तयार झालं ना की मला बोलव. मी किचन मध्ये येतो आणि आणतो. तू नको येऊ. हा, मला मिस कॉल दे. मेरे को manager तुला म्हणताय. कळलंय ना? येस सर, मला कळलं. जा जा मेरे को मॅनेजर मांगताय. मेरे को manager बनव. कोमल कोमल मेरे को मॅनेजर मांगताय. शांत हो ना कोमल. शांत हो ना. अरे प्रा, तू काय बघतेस का? अरे यार. बघू नको. मसाला टाकीन, मसाला. सॉरी तू बस. इथे आता डोकं वरणात बुडवून आलाय. सॉरी मी पहिल्यांदा चालू आहे. मी मला नाही मला बापरे. कोमल ओंकार बस ना. बसा ना. हा बसा. अहो बसा बसा, तुम्ही घाबरू नका. हे बघा, ही अशी माणसं आहेत ना भांडकुदळ, आपल्याला पदोपदी भेटणार आहेत. पण आपण आपलं टेम्परामेंट हलू द्यायचं नाही, जसं मी आत्ता केलं. कधी आता आता
हे बघा तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका. ह्या माणसांना इग्नोर करायचं. आपण काय आहे, पाऊण तासासाठी आलोय, खाणार पिणार निघून जातात. नंतर ह्यांच्याशी संबंध येणार आहे का आपला? उगाच आपण ह्यांच्यावर ओरडायचं आणि आपला बीपी हाय करून घ्यायचा. कशाला? कोणी शिकवलंय? हे बघा, हे सगळं योगामुळे प्राप्त होतं. शांत. ओ लावा. ओ तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही पण लक्षात ठेवा. नाही, मी तुम्हाला का सांगते माहिती आहे का? कारण आपण जर रागावर कंट्रोल मिळवला ना तर आपण जग जिंकू शकतो. तुम्ही आतापर्यंत गल्ली तरी जिंकलेली आहे. हा, तुम्ही काहीतरी म्हणत होतात, काही कविता. हो हो हा ना. हा हा तू कोमलच आहेस ना? हो. हा. नाही, हे सत्य आहे का आधीच सत्य आहे? छान आहे कविता. नाही, ही कविता नाहीये. हे मी आत्ताच हे राहू द्या. हे नाही, आपल्याला एक वेगळी कविता आहे ती मी वेगळी? हा ती 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 मी ती मस्ती बघितली अंगात? आता केलं. चरबी बघितली का अंगात? मॅडम काय केलं मी आता? मी सावकाश मुद्दाम थोडं- केलंस ना? नाही मॅडम, मी मुद्दाम चिडवायला केलं? नाही. एकच मिनिट. एक मिनिट ओंकार, एक मिनिट. चिडवायला केलं? चिडवायला केलंस ना? मॅडम तुम्ही बोलवता प्लेट ठेवताना असा आवाज येतो? येतो. आला का नाही? आला. मॅडम का नाही आला? नाही, आला नाही तर चांगलं आहे ना मॅडम. आला का नाही? मॅडम तुम्ही बोलवता कस्टमरशी असं वागतो? नाही मॅडम, मी बाजू- सावकाश कस्टमरशी असं वागतो? सर धरा, सर धरा, ओम काय शांत बस. ओम काय सर धरा सर. ओम काय मी बोल बोल, उत्तर दे. बोल 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 बोल. मॅडम मी बोललो की तुम्ही म्हणता आर्ग्युमेंट करतो म्हणून. आर्ग्यू करतो, बघितलं? आर्ग्यू करतो. अगं बाई, लांब हो ग बाई. अरे मला काय बघते मग ते? अरे, तू थांब ना यार. तू कोण आहेस यार? कोण आहे? तू कोण आहेस? ओंकार, तू 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 त्याच्यासाठी मला बोलतोय, तू तू त्याची बाजू अरे घेतोय. मी कुठे बाजू घेतली? तू काहीच नाही करत आहे बिचारा यार. तू का ओरडतेस तू आर्ग्यू त्याच्यावर? करतोय. मी कुठे आर्ग्यू करतोय? आर्ग्यू करतोय. मी नाही आर्ग्यू करत आहे. आर्ग्यू करू नकोस. अगं पण मी नाही करत आहे. आर्ग्यू करू नको. तू शांत हो ग बाई. Argue करू तू नको. शांत हो. अरे गप आहे, गप गप. तू आहेस तू दोन आहेस तू. तुला नाही माहिती. तू एकाची हॅलो हॅलो अशी आहेस तू. कोण आहेस तू? मी दोन आहे ढापण्या. दिसत नाही तुला? मी दोन दिसते. तू शांत हो ना. तुम्ही सगळे तसेच असतात, सगळे. अरे कोण सगळे? तू वेटरची ढापणे. सगळे दूधवाला भैया, पेपरवाला भैया. शांत माणसाला जगायचा अधिकार नाहीये का? कोण शांत? मी तू गप्प बस. तू नाही आहेस. शांतपणे जगू नाही शकत का मी? एवढी शांतता राखण्याचा प्रयत्न करते. ए, टकल्या! बघायला मारीन! हा परिचित कुठे भेटला तुम्हाला? सोशल मीडियावर भेटला रे. सर सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका. तिथे बारदान सुद्धा गालीचा वाटतो सर. क्या बात है! Hilarious concept and performance. वाह! प्रसादा. वा वा वा, अफलातून. सगळ्यात आधी सचिन मोटे आणि अभिजित पवारसाठी जोरदार टाळ्या. म्हणजे आजपर्यंत नॉर्मल कॉमेडी मी पाहिली आहे, मी थ्रिलर कॉमेडी पाहिली, पण सायको कॉमेडी फार कमी वेळा दिसते. आणि सायको म्हणजे शिवा भीती वाटत होती. भीती ॲक्च्युली भीती वाटत होती की काय कॅरेक्टर असेल.
पण त्याच्यात सुद्धा तो ह्युमर कंटिन्यूस ठेवायचा होता. खूप मोठी जबाबदारी होती, पण उत्तमरित्या पेललीस तू शिवा. अप्रतिम. आणि प्रामाणिकपणे मला असं वाटतं की या परफॉर्मन्समध्ये शिवापेक्षा जास्त अवघड जबाबदारी तुझ्यावर होती ओमकार. कारण तिला ते प्रेझेंट करायचं होतं जे एका पॉइंटला जाऊन शक्य होऊ शकतं, पण रिॲक्शनमध्ये सतत खेळत राहायचं समोरचा ड्युएल पर्सनॅलिटी दाखवत असताना, आणि त्याच्यात पण व्हेरिएशन्स देत राहायचं, आणि त्याच्यात पण ह्युमर काढत राहायचं, आणि त्याच्यात पण रोमांस दाखवत राहायचा. वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. ओमकार कमाल केलीस तू, कमाल कमाल. प्रियांका सुपर्ब कॅरेक्टर, सुपर्ब सुपर्ब. वा वा. श्रमेश फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. तुझा वावर थोडा होता, पण तू परत कधी येतोयस याची उत्सुकता सतत वाटत होती, त्यामुळे ते श्रेय तुझं आहे. थँक्यू सर. ते तुला द्यायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. अप्रतिम मजा आली. वा वा. मंडळी, बॉससाठी वाटेल ते करायला तयार असलेला मयुरेश भगवते आज सज्ज झाला एका वेगळ्याच आव्हानासाठी. त्यामुळे तिथे विनोदाचा भांगडा होणार हे मात्र नक्की. विनोदाची जुगलबंदी दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, त्यांच्यासोबत आहे जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता सभेरा, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. हे बघ, आता काही झालं ना तरी मी तुला इथे जॉबला लावणार म्हणजे लावणार. आता बास झालं. माझ्या डोक्यात एक मास्टर प्लॅन आहे, तो मी आता करणार म्हणजे करणार. मी कसं टॅकल करू त्या मयुरेश भगवतेला रे? अरे यार, अरे यार, कसा आहे तो? मी बरा आहे मिस चेतना. एक सेकंड. हॅलो. हा काका. काका मी व्यवस्थित पोचलो. हो काका, मी रस्ता झेब्रा क्रॉसिंगवरनच मी क्रॉस केला. नाही काका, माझा केसाचा भांगही विस्कटला नाही, आणि आता विस्कटणारही नाही, खूप आलेत. काका मी फोन ठेवतो, मिस चेतनाला कंपनी द्यायची आहे. हो हो काका, बाय बाय, ठेवतो, बाय. सुप्रभात मिस चेतना. हरणाऱ्या दगडावर शेवाळ जमा होत नाही, वापरात असलेल्या लोखंडावर गंज चढत नाही, तसे सतत प्रयत्न करणाऱ्या माणसांना कधीच अपयश येत नाही. सुप्रभात मिस चेतना. सुप्रभात. सुप्रभात. मी पण तुमच्याबद्दल खूप प्रयत्न करते, पण यशच येत नाही मला. काय ते? नाही. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात मॅडम. हलणाऱ्या दगडावर ऐकलं मी सगळं. दगड लोखंड सगळं ऐकलं. हा माहिती आहे तुम्हाला. माझ्याकडे दुसरा पण आहे. काय? आपले कोण. सॉरी. नाही नाही, पूर्ण ऐका ना. आपले कोण ह्या दोन शब्दांचा अर्थ कळण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म घ्यावाच लागतो. सुप्रभात मॅडम. आणि मला अडचण कळण्यासाठी तुम्ही जन्म घेतलाच आहे. Am I right? हा. मिस चेतना, आज फॉरेन डेलिकेट्स येणार आहेत. मीटिंग लाईन अप केली आहे ना? येस मॅम. गुड. मला अपडेट द्या. येस मॅम. काय बघताय काय? युजलेस. कामाला लागा. करताय. काय माणूस मिस आहे? चेतना, माझं काय चुकतंय? मॅडम अशा रागाने का बघून गेला माझ्याकडे? भगवती, तुम्हाला कळत नाहीये का? हा रागाचा कटाक्ष नव्हता, हा प्रेमातला राग होता भगवते. अरे बापरे. म्हणजे म्हणजे तुम्हाला कळत कसं नाही भगवते? मॅडमने आता असं केलं, बघितलं नाही का तुम्ही? हो. हो भगवते, मॅडम तुम्हाला काय म्हणाले? मी काय करू तुमचं? असं कोण म्हणतं कोणाला? कुठला बॉस म्हणतो का? अजूनही कळत नाहीये भगवते. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगते, मॅडम ना तुम्ही आवडता भगवते. हो, मी एम्प्लॉई म्हणून मॅडमला आवडतोच. एम्प्लॉय म्हणून नाही, मॅडमचा प्रियकर म्हणून. भगवते. नाही नाही चेतनाजी, अहो मी एम्प्लॉई आहे, त्या मॅडम आहे. चेतनाजी हे पातक आहे. हे पातक्या. आ? भगवते,
भगवते हे पाहतं कसं असेल, प्रेम आहे ना, किती छान भावना आहे. आणि मॅडम तुम्हाला प्रियकर म्हणून बघताय. भगवते तसंही तुम्ही किती सुंदर दिसता, हो की नाही? हो हो. आणि तुमची हेअरस्टाईल, ओ माय गॉड, हेअरस्टाईल भगवते. मॅडमच्या ना नजरेत दिसतं तुमच्या केसावरून असा हात फिरवावा. माझ्या हो मग. आणि ओ माय गॉड, आत्ता माझ्या लक्षात आलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा भगवते, तुम्ही सेम टू सेम सरबजीत सारखे दिसता. कोण सरबजीत? मॅडमचा बॉयफ्रेंड. सरबजीत? हो, आधीचा बॉयफ्रेंड ट्रकवाला होता. मॅडम ट्रकवाल्याच्या का प्रेमात पडले? तो रोज मॅडमना लिफ्ट द्यायचा ना, चेक नाक्यापासून इथपर्यंत मॅडमना सोडायचा. मग मॅडम त्याच्या प्रेमात पडल्या. अरे बापरे, पण मॅडमचं ब्रेकअप का झालं? आता काय सांगू? जे घडलंय ते सांगा. हा म्हणजे कसं सांगू, पर्सनल आहे ना हे मॅडमचं खूप. तरी पण तुम्हाला म्हणून सांगते. त्यांनी ना त्याच्या ट्रकचा हॉर्न आधी पॉक 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 असा ठेवला होता. आणि मग त्यांनी अचानक तो बदलला, असा ठेवला. मॅडमना तो अजिबात आवडला नाही, म्हणून मग मॅडमनी ब्रेकअप केलं. पॉक 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 आणि कॅ खूपच क्षुल्लक कारणावरनं ब्रेकअप झालं. म्हणजे काय? पण हरकत नाही, मॅडमचा सरबजीत मी होणार. मज्जा आहे का माणसाची? मी वाटतोय ना? म्हणजे डिट्टो वाटतंय, माहितीये का? आता बघाच. मे आय कम इन मॅडम? येस प्लीज. अय मॅडम, अय मॅडम, अय पल्ले पल्ले, अय मॅडम, अय दुसरी किस अय कैसे है मॅडम? अय अय चकदे फट्टे नबदे गल्ली अय 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 कुड़ी तुसी कैसी हो? हे थांबवा पहिले. हे कैसी हो तुसी? ऐका ना, हे मध्ये पंजाबी का शोधून काढले मला सांगा. अय हुया हुया, अय हुया हुया, अय एक मिनिट. हुय्या हुय्या नसतं ते. ए याहू याहू असं असतं ते. अय तोडे विचंदे हुंदे याहू याहू पण बोलंद. अय याहू याहू, अय लब्बे 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 नसतं होते. होय याहू याहू, होय बल्ले बल्ले. एक मिनिट. हे सगळं मी का समजवते? मुळात तुम्ही हे सगळं का करताय मिस्टर भगवते? अय कुडी, Get up. अय कुडी तोसी बरोबर. हे बघा, मला ना काहीच कळत नाही. तुम्ही हे सगळं अय कुडी, ऐका. अय गोरी गोरी पाडवे, हे बघा अय फुलासारखी छान हो. पण अय अय केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली बिच्चोय. मिस्टर भगवते ऐका माझं. हा जो मूर्खपणा आहे ना, हा जो मूर्खपणा आहे ना, तो आधी बंद करा आणि प्लीज कामाला लागा. मला खूप महत्त्वाची meeting आहे. प्लीज ती तेणु मूर्खपणा लागंद मने पता है तेणु मूर्खपणा गुस्सा विच प्यारो हिंद प्लीज थांबवा हे. अय वाडे विच हॉर्न पण बदलावीस. बघा हे. अय पॉक पॉक, अय पॉक पॉक. चेहरा बघितले हे करताय, घाण दिसतंय. हे नका करू, नाही शोभत आहे. अय तेणु मेचे बालंदा हात फिरवंदा. काय? ओ मेरे हात फिरंदा. मला नाही फिरवायचं. अरे, मला अरे, नाही फिरंदा फिरवायचं होय. मिस्टर. शी! घाणेरडा गलिच्छम तेलकट माणूस. अय शी! अय सरसोदा तेल छे. काय भाषा ठरव आधी. गुजराती बोलतोयस, मध्येच कोल्हापुरी होताय, मध्येच पंजाबी म्हणतोयस. अय तोडे विच भगवते तुम्ही, भगवते यू नॉनसेन्स. मारी ना मी खून करी ना तुमचा. भगवते तुम्ही मगापासून खूप अति करताय. मी बोलत नाही. आता तुम्ही हात उचललात ना, मी मोडून टाकीन हात तुमचा. तू रांगडा होय चोय. मिस चेतना, येस मिस चेतना, प्लीज कम इन. आणि या माणसाला घेऊन जा. मी खून करीन या माणसाचा आता. घेऊन जा त्याला. मॅम तुम्ही मॅम शांत व्हा. भगवती चला बाहेर. मॅम शांत व्हा प्लीज. वेळ लावला या माणसाने मला. ओय पॉक पॉक, ओय पॉक पॉक. अरे भगवती चला.
काय करताय भगवते? तोंड बंद करा त्यांचं पहिलं. मॅम काहीतरी घाणेरडं कुठून तरी काहीतरी भाषा शोधून आणली आणि मला इथे माझं डोकं खातोय. मॅडम भडकल्या. तुम्ही काय करताय? मॅडम आधीच सरबजीतसाठी इमोशनल झाला तर तुम्ही भांगडा काय करताय तुम्ही आहात? इमोशनल झालं इमोशनल काहीतरी बोला ना. तरी मला वाटलं काहीतरी चुकलं. थांबा माय गॉड, माझी आज मीटिंग आहे. मॅडम. मी तुमचा खून करीन भगवते. उठा, मी तुमचा उठा भगवते, नाहीतर मी माणूस ना. ओ माय गॉड, ओ माय गॉड, मिस्टर भगवते, तुम्ही गेट आउट. You just squandered me, Rashmi. I'm sorry. You my eyes squeezed when I just It's fine. came inside. It You was just throw that paper away to my Tanguleski. it Why was- don't you do this? I'm so sorry, Chogloski. And now I got out of Spain when I was being there, right? It was mistake. I'm so sorry. That's not miss. I don't want to know that. He just got Got mad. it? Oye, भूतनीडिये! तेरा बैंड दा चरखा है? ओए, खत्ते भूतनीडिये! What's this guy? He's gonna mad. What's this guy? Get out. भूतनीडिये! Bhagwate, get You're out. not talking about attitude. Bhagwate, get out. That is so me attitude. Bhagwate, get out. I said get out. शपथ, काय करू मी या माणसाचं? मी इमोशनल बाहेर का आलात पण तुम्ही? मी इमोशनल केलं होतं तर रशिया आला मध्येच. अहो, ते रशियाहून आलेत बरोबर आहेत पण ते आपले गेस्ट वगैरे नाही आहेत. मॅडमना पटवण्यासाठी इथे येतात सारखे सारखे. आता तुम्हाला बघून इन्सिक्युअर झाले. हे बघा, तुम्ही जा आणि ते पटवायच्या आधी तुम्ही मॅडमना पटवा. हे बघा, तुम्ही करू शकता. माझा फोन राहिला. I'm so sorry. मॅडम never strange one. Chogloski. Wait. Keep calm. You're showing me the advance on an attitude? Huh? You're giving the challenge for the dance in an attitude? Now see my advance right Sir, now. sir, See the music. Sir. Pascutrico bom team. Boom boom boom. Hey, Pascutrico bom team. Boom boom boom. Hey, Pascutrico. अरे माझ्या ऑफिसमध्ये काय चालू आहे? हे काय चालू आहे माझ्या ऑफिसमध्ये? मला कळत नाहीये. हे सगळं ऐका. Good side, Chogloski, good side. please Show me don't now. do this. Chogloski, please याच्या नादाला लागू नका. ऐका माझं प्लीज. एक मिनिट. Chogloski. Pew pew. Hey hey hey. Chogloski, सांभाळा. Wait. शारी सुंदरी चंदरी स्वप्नाच्या झुल्यात ते जुने. Show me now. हे काय गाणं का? एक मिनिट. What's that? Now show काय me चाललंय माझ्या that. ऑफिसमध्ये? No. ऐका ना. भगवान, ते निघा इकडनं. Really? Serious nomination. हे काय करताय? माझा सिरियस कॅरियर संपून गेलं. काय चाललंय हे माझ्या ऑफिसमध्ये? हे काय चाललंय? घेऊन मी. अरे चंद्रा अरे काय करताय हे? काय करताय? अरे ना मी ही दोन माणसं अशक्य आहे. ती का आली आहेत माझ्या आयुष्यात? मी माझं ऑफिस शिफ्ट करते. मला त्या ऑफिसमध्ये राहायचं नाही आता. मॅम! ओहो, या दोघांच्या डान्ससाठी किमान 2 मिनिटं टाळ्या वाजत राहायला पाहिजे. क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात. ट्रिमेंडस. हास्यरसिक प्रसादा. हो. अशक्य म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट 52 विनोदी अभिनेत्यांचा पत्त्याचा कॅट निघाला तर त्यातले 3 एक्के कोण आहेत बघायची गरजच नाही लागणार. अप्रतिम म्हणजे माझ्याकडे खरोखर शब्द नाही आहेत. तुमची एनर्जी, तुमचं गिव्ह अँड टेक आणि म्हणजे तो सगळा धांगडधिंगा घालताना सुद्धा एक विनोदाची शुभ्रता जपण्याचा तुमचा अट्टहास, त्याला सलाम केला पाहिजे. म्हणजे कुठेही
ते इतका आचरटपणा असून कुठेही तो बिलो द बेल्ट नाही, कुठेही त्याच्यात बिभत्सता नाही, त्यातनं एक अविरत प्युअर विनोद बाहेर येतो. तुम्ही दोघं असलात की, आणि नमात तुमच्या जोडीला आणि चेतना पण फॅन्टॅस्टिक खूप मजा आली. सोनाली ताई. मला फार कमी वेळेला असं सुचत नाही काय बोलावं. म्हणजे मला भोवळ आली आहे हसून हसून. काहीच सुचत नाहीये. जरा मला यायचंय तिथे. मंडळी, नाटकाच्या प्रयोगाला आलेत नाट्य क्षेत्रातले दिग्गज, पण त्यांच्या प्रतिक्रियांनी तुमचा हास्याचा शो हाऊसफुल होणार हे मात्र नक्की. यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया जत्रेतल्या जत्रेकरींचं. हॅलो राक्या, शशी आहे का? अरे भाई काय प्रयोग झाला आजचा. पहिलाच प्रयोग आहे शुभारंभाचा. काय कडक झाला यार. हा करतो नंतर फोन तुम्हाला. हा ते सांगायला फोन केला. हा भाई श्याम दादा रसिका, अरे यार काय नाटक झालं यार. हा ना, शुभारंभाचा प्रयोग असा होता असा यार. काय नाटक झालं यार आपलं. गौऱ्या, पण मग प्रयोग संपल्यावर कोणी टाळ्या का नाही वाजवल्या रे? अगं टाळ्या सगळ्या नाटकांना पडतात, पण शांतता ही ब्रिलियंट नाटकांनाच असते. ही खरी दाद आहे आपल्या नाटकाची. खरंच? म्हणजे काय, जसं नाटक मी लिहिलंय, जसं बसवलंय, जसं आपण काम केलंय, जसं मी इमॅजिन केलं होतं ऍज इट इज नाटक झालेलं आहे यार. ए गौऱ्या, हा भाई. अरे ते पासवाले सर आणि मॅडम आलेत आपले. पासवाले सर? अरे बाबा ते पासवाले सर नाहीये. अरे यार ते, अरे प्रताप रत्नपारखी आणि ईशा पाडगावकर मॅडम आहेत त्या. हा, अरे आमच्या युनिव्हर्सिटीचे थिएटर हेड आहेत. मग आज त्यांना स्पेशल गेस्ट म्हणून बोलवलंय मी. काय सांगतो? ते पासवाले नाहीये रे. काय हा बोल. लोकांना सांग, प्रेक्षकांना, सर जरा 5-10 मिनिटं थांबा आणि सरांना आतमध्ये पाठव. ठीक आहे, गो गो गो. अरे नाही अरे कोणीच प्रेक्षक थांबलं नाहीये. हे दोघे पण जात होते. मी ते बाईटसाठी घेऊन आलो त्यांना. बोलो त्यांना बोलू तुम्ही त्यांना. गौऱ्या यार, असं होतंय. काय झालं होतं, एकदा मी दिलीप प्रभावळकर साहेबांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचं नाटक बघायला गेलो. बरं, मग काय जबरदस्त काम केलं होतं त्यांनी. माझी हिंमत झाली त्यांना भेटायची की एवढं भारी काम करतात यार. आपल्या नाटकाचं सेम झालंय. ह्या लेवलचं नाटक, लोक असे गप घरी गेलेत की काय बोलून काय ना बोलू, असं गप घरी गेलेत लोक. एवढं भारी. पण आता सर आपले आलेत. आल्याला सरांच्या पाया पडायचे. म्हणजे काय यार? पाया पडायच्या म्हणजे सर गौऱ्या, अरे गौऱ्या, वा 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 गौऱ्या. सर अरे गौऱ्या. अरे अरे असू दे, सर पाया असू दे मॅडम. असू दे मॅडम. वा वा वा. अरे असू दे रे. सर मी पण ए अरे तू नाटकात होतास का रे? नाही सर, मी मॅनेजर सर. मग तू कशाला पाया पडतोस? असू दे, चल. गौऱ्या, वा 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 वा, कमाल मेकअप रूम आहे. ईशा मॅडम हे पाहिलं का? लाकडी खुर्च्या नाहीयेत, लोखंडी बेंचेस आलेले आहेत. आई गो, तुटक्या लाकडी खुर्च्या होत्या ना आधी इथे. नॉस्टॅल्जिकच वाटतंय. हो सर, काया पालट झाला अख्खा. हो सर नाटक कसं वाटलं सर? अरे हो, नाटकाविषयीच मला बोलायचं रे. काय नाव काय तुझ्या नाटकाचं? रेश्मा चल. सर थांबा सर. सर नाटकाबद्दल सांगा ना. अरे हो, नाटकाविषयी सांगायचं राहिलं माझं. नाही सांगतो. अरे नाटकाचं तुला सांगू, काय मजा यायची नाटक करताना. काय मजा यायची नाटक करताना. आम्ही तुम्हाला सांगू, त्या गिरगावात ते गिरणी कामगारांसाठी जे हॉल असायचे ना, तालीम हॉल, 4 लाद्यांचे तालीम हॉल, तिथे आम्ही प्रॅक्टिस करायचो. इतक्या लहान जागेत? हो, ते प्रायोगिक नाटक करत होतो आम्ही. तुम्ही पाहिलं असेल कदाचित. कुठलं? ते चंद्र आहे साक्षीला म्हणून. पाहिलं होतं ना, उत्तम नाटक होतं. काय प्रयोग व्हायचे त्या नाटकाचे. वा वा वा, काय प्रयोगाचे. हो की नाही गौऱ्या? सर मी नव्हतो त्या नाटकात सर. त्यामुळेच सर नाटक कसं वाटलं? वा 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 वा, निघायला हवं. वा वा, चल.
सर, थांबा ना, सर कोणी जातं? चहा सांगितलाय थांबा ना. चहा सांगितलाय नाही नको आम्ही निघतो. नाही, जरा उशीर होतोय मला त्यामुळे मॅडम बरं जरा नाटकाबद्दल तुम्ही तरी काहीतरी सांगा ना नाही नाही बरं बरं ठीक आहे. चहा, चहा, ये, चहा. बसा ना, बसा. बसा बसा चहावाल्याला सांगितलं का नाही? काय गौऱ्या बाकी नवीन काय नवीन काय सर आजचंच नाटक शुभारंभाचा प्रयोग आहे सर हेच तर नवीन आहे हा कसं वाटतं नाटक सांगा ना सर प्लीज सांगा ना सर. आम्हाला ऐकायचं तुमच्याकडून हा. सर अरे बाळू आणि सर अरे काय तुझा टायमिंग आहे रे बाबा वा 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 ओळखलं मला तुम्ही. म्हणजे काय कोण नाही अरे, ओळखत बाळू असू दे बाळू काय रे बारीक का झालायस ते मध्ये आजारी होतो जरा. का रे बाबा का मलेरिया झाला होता थोडा. आई ग बाळू काळजी घे रे बाबा स्वतःची हा आळस रे चहा देतो जरा आहे मी इथे. दे 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 मॅडम मला बाळूची फार गंमत वाटते बरं का याचं वैशिष्ट्य काय याला सगळी नाटकं पाहावी लागतात हो ना दर्जाहीन नाटकं सुद्धा पाहावी लागतात आणि त्यांना सुद्धा चहा द्यावा लागतो आजही देतोय बघा हो. वा 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 बाळू छान वाटलं रे बाबा तुला बघून हो सर. वा 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 घ्या घ्या मॅडम चहा घ्या तुझ्या हातचा चहा सर नाटक कसं वाटलं सर आ हा 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 चहा कमाल आहे वा 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 गौऱ्या वा, वा. चहा एकदम छान आहे वा वा. थँक्यू सर सॉरी गौऱ्या काय ते काय झालं नाटक संपलं ना तर काय दुसरं सुचत नाही त्यामुळे डायरेक्ट नाही नाही गौऱ्या तुझ्या जुन्या सवयी गेलेल्या नाहीयेत अजून हा. सांगा ना सर. प्लीज सांगा ना हा, नाटकाबद्दल आमच्या अरे हे बघ हे, मॅडम असं होतं मी मगापासून नाटकाविषयी सांगायचं म्हणतो आणि सांगतच नाही सांगा सर. अरे गौऱ्या आई बाबा कसे आहेत रे सर सध्या रंगभूमीच आई आणि प्रेक्षकच बाप काळजी घे मग त्यांची काळजी घे बाबा हे तुम्हाला सांगतो ईशा मॅडम गौऱ्याच्या बाबांना संधिवाताचा त्रास आहे काय म्हणता मग आता बरेत हो आता बरे आले नाहीत मग नाही मीच त्यांना म्हटलं नका येऊ म्हणून वाचले गुडघे गुडघे ते ऑडिटोरियम मध्ये जिने चढायचे मग गुडघे दुखतात लिफ्ट नसते ना नाही मीच त्यांना म्हटलं की आता नका येऊ 25 प्रयोगानंतर या तोपर्यंत नाटकाचं एकदम सेट झालेलं असेल व्यवस्थित सर काही नाटकात बदल करायचे असेल तर प्लीज सांगा ना सर हा सांगा ना सर. मग तसं आम्ही करू हा हो ना करू. ईशा मॅडम प्लीज तुम्हाला काही सांगावं असं वाटलं प्लीज सांगा ना तुला ते सांगितलं का मी काय का मॅडम तुम्हाला म्हटलं होतं ना परवा नाही विसरले वाटतं सांगायचे आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एक अभिनव प्रयोग होतोय पोरं करतायत आजकाल म्हणजे चालतं फिरतं नाटक म्हणजे हे बघा आपल्या युनिव्हर्सिटीच्या आवारात एक सीन ग्राउंड मध्ये एक सीन थर्ड फ्लोअरवर असं होणार म्हणजे बघा पहिला सीन झाल्यानंतर प्रेक्षक आणि ऍक्टर्स एकत्र ट्रॅव्हल करणार आणि दुसऱ्या लोकेशनला जाऊन दुसरा सीन घडणार वा वा ते काय काय अभिनव प्रयोग होत आहेत बाहेर नाही कौतुक करायला हवं ईशा मॅडम कौतुक करा काय हल्लीची मुलं एक अभिनव प्रयोग करतायत आणि काही लोक अत्यंत घाण नाटक करतायत काय मला कळत नाही म्हणजे काय बघा फरक आहे हा आणि बरं अत्यंत दर्जाहीन नाटक केल्यानंतर निर्लज्जासारखे समोर येऊन उभे ठाकतात आणि विचारतात सर नाटक कसं वाटलं काय सांगायचं त्यांना मला सांगा आणि 2 तास ती घाण बघितल्यानंतर कर्टन कॉलला उभे राहतात बरं त्या 3 लोकांमागे 32 जण बॅक स्टेज करत असतात आणि हे 32 जणांची ओळख करून देतात या तिघांनी कॉस्ट्युम्स केले त्या तिघांनी हे केलंय या चौघांनी हे केलंय म्हणजे कसं आहे ना गौऱ्या तूच सांग आता 2 तास घाण बघितल्यानंतर पुढचा अर्धा तास किती लोकांनी मिळून ही घाण केली आहे आणि नाटक पाडलंय हे बघायला का घालवायचं आम्ही माझं डोकं फिरलं होतं ते आम्ही एकदा नाटकाला गेलो होतो तेव्हा असं झालं होतं नाही हो हो खूप फिरलं होतं हो हो आपले पण सगळे 32 जणच आहेत ना रे हो येडे का ग तू आपल्याबद्दल नाही बोलतायत बाबा ते 32 रापते ग 3 35 आहे आपण ते आपल्याबद्दल नाही बोलत आहेत ते त्यांनी ज्या 32 लोकांनी घाण केली त्यांच्याबद्दल बोलत आहेत ते आपल्याबद्दल नाही बोलत आहेत अरे मला सर माहित आहेत ना कसे आहेत इकडच्या तिकडच्या गप्पा करतील आणि विषयावर परत येतील तुम्ही रडू नका डोळे पुसा गौऱ्या सर तुला किस्सा सांगतो अरे मागे आम्ही आता ईशा मॅडम सांगत होत्या त्या नाटकाला गेलो होतो 32 जण होते तिकडे बॅक स्टेजला 3 जण होते मुख्य भूमिकेत त्यातला एक त्यांचा लेखक दिग्दर्शकच नट म्हणून आला होता लांब केसांचा काय अत्यंत घाण अभिनय केलाय त्याने
म्हणजे इतका घाण की डुक्क सुद्धा नाकाला मास्क लावून लांबून पळून जाईल, इतका घाण. आणि अभिमानाने आला समोर. सर कसं वाटतंय सांगा ना, काही बदल असेल तर सांगा. मॅडम तुम्ही काहीतरी सांगा. आता त्याला कोण सांगेल? बदल करायचा असेल तर काय कर माहितीये का, तो एक टकला अभिनेता आहे ना. आणि तुम्ही नाही त्या नाटकातला तो एक टकला अभिनेता आणि ती एक बालवाडी लेवलची बालिश अभिनेत्री जी आहे, म्हणजे राजाची आज्ञा कोण मोडणार असा अभिनय करणारी जी आहे. तू का रडतेस? मी माझ्याबद्दल नाही बोलत आहे. नाही ग, तू असा राजा केला होता, त्याने असं करून दाखवलाय. बरं काय, तू नको रडू. सर आपल्या गौऱ्या, मी त्यांना काय म्हटलं, बदल जर करायचा असेल तर ही जी दोन पात्र आहेत ना, यांच्या तोंडातले सगळे डायलॉग्स काढून घे. तिच्या हातात झाडू दे, त्याच्या हातात टोपली दे आणि 2 तास तुम्ही तिघांनी मिळून रंगमंचावरचे विष्ठा करून ठेवलेली आहे ना, ती साफ करा ब्लॅकआउट मध्ये. तेव्हा कुठे रंगमंच साफ होईल. रडू नका ना, ते आपल्याबद्दल नाही बोलत आहेत. आपल्याबद्दल विष्ठा म्हटले म्हणजे दर्जा आहे आपल्या नाटकात काहीतरी असं आहे. दर्जा सर आपल्याला नाही बोलत आहे बाबा. मला विचार ते थोड्या ए मुली, काय ग तू कशाला रडतेस? अगं रडू नकोस. हे बघ लक्षात घे, पाऊस गटारात पडला आणि गढूळ झाला, यात पावसाचा काय दोष? गौऱ्या आपल्याला गटार म्हणतायत. मी विचारतो सर, तुम्ही सांगा आम्ही पाऊस आहे की गटार आहे? अरे गौऱ्या, तू गटार. आता पाऊस कोणते तुम्ही दोघांनी ठरवा, थेंब थेंब मिळून. वा वा वा, मज्जा झाली. वा बाळू मामा, तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं नाटक? वडे लागलेत खाली VIP रूमला गरम गरम वडे लागलेत, पटकन जाऊन खाऊन या. आणि काय ना, पुढच्या नाटकाची लोक आलेत, त्यांचा प्रयोग आहे, तर पटकन मेकअप रूम खाली करून द्या. तुमचं नाटक झालं ना आता, तर सॅनिटायझर मारून सगळं साफ करावं लागेल. काम आहे जरा. गौऱ्या अरे हा पण हक्कलतोय आपल्याला. अरे नाही बाबा, बोलता अपमान झाला रे. कोविड नंतरचा गव्हर्नमेंटने काढलेला रोल आहे तो. मेकअप रूम सॅनिटाईज करायचे. आपल्याला चांगलं झालं यार. सर हो सर, खरं सांगा ना सर, तुम्हाला नाटक कसं वाटलं? खरं सांगा. गौऱ्या, तेच सांगतोय मगापासून मी. जेव्हा प्रेक्षकांनी नाटक पाहिल्या नाटकाविषयी बोलण्याऐवजी ते इतर सगळ्या गोष्टींविषयी बोलतात, तेव्हाच खरं तर आपल्याला कळायला हवं की नाटक कसं झालंय. तरीही जर तुला ऐकायचं असेल, असं झालंय नाटक. लाज नाही वाटत? काय नाटक केलंयस? अरे तुझ्यापेक्षा जास्त चांगला दर्जा कोणी सांभाळलाय माहितीये? कोणी? बाळूने. त्याच्या वड्यांची अजूनही कन्सिस्टन्सी आहे ती. चटणी तशीच आहे विशेष. आणि तू काय केलंयस? विष्ठा साफ करती. चला. आपलं नाटक चांगलं आहे यार. आपण पुढे किमान 50 प्रयोग तरी करू नाटकाचे. तुम्ही काळजी करू नका. आपलं नाटक चांगलं आहे. आपला चांगला झाला आपला प्रयोग. नाही काय बोलले. चला निघूया आता. पुढचा प्रयोग चांगला करूया. पुढचा प्रयोग बाळू मामा नको, तुझी चालू बाबा. वा कमेंट्सचा हा प्रयोग फारच रंगला. बघूया हा प्रयोग किती रंगतोय. सोनाली ताई, प्रत्येकाला येऊन असं चिअर करावं असं वाटलं की घाबरू नका मित्रांनो, कारण हे असे दर्दी समीक्षक आपल्या सगळ्यांच्याच वाट्याला आलेले आहेत. इतक्या आठवणी दाटून आल्या की मला म्हणजे मजा घेण्यापेक्षाही मला फार बापुडवाणं वाटायला लागलं की हो रे हो असं झालंय. त्यामुळे तुम्हाला तिघांना बघताना खूप भिडलं मनाला. रसिका तू तर रडायलाच लागलीस एका पॉइंटला. तेव्हा मला असं वाटलं नको यार, रडू नको, हे कुजके असतात असे, जरा सुद्धा प्रोत्साहन देत नाहीत. माझ्या एका प्रयोगाला म्हणजे त्यातल्या भरपूर गर्दी होती, त्यामुळे स्थळ काळ कोण हे सगळं बाजूला ठेवूया. मध्यभागी बसलेले एक प्रेक्षक उठले आणि ते ऐक बास झालं आता असं म्हणून चालू प्रयोगात ते माणसं तुडवत निघून गेले. अरे बाप. तेव्हा आपण प्रयोग सुरू ठेवावा लागतो ना. आणि आपण लहान असतो, आपल्याला किती अपमान वाटतो त्यावेळेला की पूर्ण तरी बघा यार आमचा प्रयत्न, असं वाटत असतं. पण ते सगळं सहन करून आपण कुठेतरी पोचायचा प्रयत्न करतो. आपला प्रयोग आपण नीट पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि खूप कुचकट वाटला असतो पृथ्वीक. म्हणजे असे नाही कुणीच असं, आपण बदलूया स्वतःला, थोडं तरी प्रोत्साहन देऊया, कारण कुणामध्ये तरी प्रयोग करायची इच्छा असते. वंडरफुल, फार छान झालं. क्या बात है. आणि याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची.
भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. नमस्कार मंडळी. नवरसांच्या अभ्यासक्रमात हास्याचा सिलेबस पूर्ण करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, प्री वेडिंग फोटोशूट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज आपण बघणार आहोत प्री वेडिंग प्रँक. बघूया ही धमाल जी आपल्याला दाखवत आहेत हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. अरे नको ना निमिष, निमिष ऐक ना निमिष. अरे नको ना बाबा, प्लीज नको, मला खूप भीती वाटते जरा. अरे काय घाबरतो यार, मजा येईल. मी तुला सांगतो, मी खूप लग्नात केलंय रे सगळं, जाम मजा येते. तू एकदा ती आली आहे का चेक कर, मी ते जागा बघतो. कोण येणार आहे? किती मुली आहेत रे तुझ्या आयुष्यात? शिवाली. उद्या लग्न आहे ना मग तिच्याशी. मग कोण येणार आहे काय विचारतो? शिवाली. जा बघ, आपण जाम मजा करू. ऐक ना निमिष, मला ना खूप भीती वाटते. मला कसं आहे ना, आमचं अरेंज मॅरेज आहे यार, 3च महिने आम्ही भेटलोय फक्त. ती नर्वस वगैरे झाली ना, वाट नाही लावू होत रे बाबा नर्वस. असे 10 अरेंज मॅरेज बघितलेत मी, आणि 10 अरेंज मॅरेज मध्ये मी प्रँक केलेत. अरे मी तुला सांगतो, उद्या जेव्हा हा प्रँक तू तुझ्या रिसेप्शनला स्क्रीनवर बघशील ना, लोक एवढे एन्जॉय करतील, आणि तुझ्यासाठी आणि तिच्यासाठी आयुष्यभराची मुवमेंट क्रिएट होईल. मी तुला सांगतो. तुम्ही ना फोटोग्राफर व्हिडिओग्राफर ह्या मोमेंट क्रिएट करणं थांबवा. नको शहाणपणा शिकव मला. आपसुक होऊ दे ना यार हा मोमेंट. होईल ना यार, तू मजा कर ना यार. वर्क होईल ना हा प्रँक. ती बघ ती येते. हा, मी इथे जाऊन शूट करतो. हा, तू मस्त कर. मी कुठे थांबू? टायगर मी कुठे थांबू? मी जिजू कोणाला भेटायचंय? मला शिवालीला. लाजताय कसले नाव घ्यायला एवढं? जिजू का भेटायचंय हो? जिजू काय बोलायचंय? आमच्याशी बोला ना जिजू. बोला ना जिजू. कशी जळते? जळते शिवा. मला थोडं बोलाय. हळू हळू. आपण जिजूंना एंटरटेन करूयात का? मी करणार. नको मी करणार. शिवा मला करू द्या ना एंटरटेनमेंट. मला नाही मिळत चान्स. जी शिवाली, तर तुम्ही थांबा जरा. तुम्ही हातावर सूर्यफूल घेऊन आलात, तुम्ही जरा असं थांबा प्लीज. शिवाली, त्यांना सांग ना जायला. हांडे, चेतू, प्रिया, बस झाला. चला जा. चेष्टा करतायत ते. मस्करी. प्लीज जा, आता बस झालं. बर, आम्ही जाऊ का? आम्ही जातो. चला जाऊया का? मस्करी करते होती, मी चेष्टा करते होती. बस झालं चेतू, प्रिया, बस झालं. बस. मला बोलायचंय तिच्याशी, थोडं पर्सनल आहे, तर त्यासाठी. बोला हो जिजू, बोला. फक्त बोलाच हा जिजू. ए बस झालं, चला आता जा. चल त्याला बोलायचं. होय, चला जिजू, ऑल द बेस्ट. हा, काही लागलं तर फोन करा, आम्ही इथेच. हा, ऑल द बेस्ट. आणि काही कोणी केलं तर शिट्टी मार, आम्ही इकडेच. नाही मी तसं काही नाहीये माझं. सॉरी. नाही, सगळ्या अशाच का असतात मला कळत नाहीत मैत्रिणी. बस ना, मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. ए, तू जेवला नाहीयेस का? काय? जेवला नाहीयेस का? नाही, जेवलो मी. नाही, मगाशी ते वरती पण ते बोलत होते की जेवण अर्ध. मी सांगते हॉटेलवाल्यांना. आय एम सो सॉरी. मी घेऊन येऊ तुझ्यासाठी? अगं नाही, ते नाही लगेच. तू काय शिवा, तू बस. मला हे नाही सांगायचंय. बस ना, तू बस. मला वेगळं महत्वाचं सांगायचंय. अच्छा, हा वेगळं बोलायचं. हा. मला माझं वेगळ्या मुलीवर प्रेम आहे. म्हणजे मला वेगळी मुलगी आवडते. रावी नाव आहे तिचं, रावी. आम्ही कॉलेजला भेटलो होतो, आणि आम्ही नूडल्स शेअर करता कॅन्टीनमध्ये आमचं, म्हणजे कसं झालं, नूडल्स काय आपल्याला इक्वल शेअर करता येत नाही. कोणाला जास्त होतं, कोणाला कमी होतं. मग कमी जास्त या भांडणात आमचं प्रेम झालं. आणि झालं प्रेम. मग आम्ही नोट शेअर करायला लागलो, लव्ह लेटर शेअर करायला लागलो, आणि मग कधी आम्ही आमची मनं शेअर केली ना, कळलंच नाही ग. म्हणजे
लोक आम्हाला प्रेमाने ओरावी म्हणायचे. ओरावी ओरावी छान वाटतं ना. म्हणजे आपलं कसं होतं बघ ना, ओंकार, शिवाली, ओशी. ओशीवाल्याला स्ट्रगल करतोय असं वाटतं ग. सी ए नको. पण 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 मला तीच आवडते ग शिवाली. माझ्या पाठीवर जो मी आरचा टॅटू काढलाय तो राऊतचा नाहीये, तो रावीचा आहे. माझ्या बाबांनी मला फोर्स केलं तुझ्याशी लग्न करायला, म्हणून मी हो बोललो. नाहीतर माझं खरं प्रेम रावीवर आहे. काल तिचा मला फोन आला होता की मी जर तुझ्याशी लग्न केलं तर ती आत्महत्या करेल आणि मला ते नाही बघवणार. शिवाली तुम्हाला विसरून जा. ओंकार, झोल झाला रे, झोल झाला. सगळी मांडवली, सगळं जुगाड, सगळा वेळ वाया गेलाय. तू काय म्हणजे झोल, वेळ, मांडवली काय बोलते? शांडवली ए शिवाली काय बोलतेस तू? झोल झालाय म्हणजे काय झालं? गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. सर ज्यूस. हा नाही 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 ओंकार, डेव्हिड तू जा. डेव्हिड आहे ना असं ना? डेव्हिड जा. डेव्हिड प्लीज गो. अगं पण मला ज्यूस तर पिऊ दे. नाही नको. डेव्हिड अगं नको पिऊ तू ज्यूस, प्लीज नको पिऊ. अगं मला पिऊ दे ना ज्यूस. काय प्रॉब्लेम आहे शिवाली? ओंकार त्याच्यात विष आहे अरे. हा काय? मीच तुला विष घालून मारणार होते. एकटी नाही मी एकटी नाही. मी आणि बबडूचा प्लॅन होता. बबडू. कोण बबडू? बबडू. कोण हा कोण आहे? बबडू कोण आहे? बबडू ज्याच्यावर माझं प्रेम आहे तो बबडू. घरातले आमच्या लग्नाला तयार नव्हते ना, म्हणून मी तुझ्याशी अरेंज मॅरेज करायला तयार झाले. अरे बबडूचाच प्लॅन होता. म्हणजे मी तुझ्याशी लग्न करायचं, तुझा काटा काढायचा, आणि त्यानेच विषाचा प्लॅन केला होता. म्हणजे तुझ्या सरबतामध्ये विष घालायचं आणि तुला मारून टाकायचं. आणि असं तसं विष नाही आहे, म्हणजे फेस आला आणि तू मेला असं नाही होणार आहे. म्हणजे तू आता विष पिणार, मग सकाळी उठणार, सकाळी तुला अटॅक येणार आणि लोकांना असं वाटणार की अटॅक येऊन तू मेलास. काहीच पुरावे राहणार नाहीत. आणि मग तू मेल्यानंतर याची न्यूज पण होईल ना. नवरीच्या आयुष्याची बोट बुडली, नवऱ्या मुलाची विकेट पडली. तू मला मारणार होतीस? मला खरं मारणार होतीस तू? मग तो बबडू नावाच्या मुलासाठी तू मला मारणार होतीस? बबडू नावाच्या मुलासाठी? हा ऍक्च्युली ते म्हणजे तू मेला असता तर बाबांनी बबडूशी लग्न केलं असतं ना. कारण एवढा खर्च केलाय बाबांनी, तर खर्च केल्यानंतर ते चॉईस नाही बघत ना, लग्न लावून देतात. आणि जर बबडूने तुझ्या मित्राने माझ्याशी लग्न केलं असतं तर मग त्याची न्यूज झाली असती ना. नवरा मुलगा मेला रात्री, मित्राने दिली आयुष्यभर सांभाळण्याची खात्री. हसू नकोस तू हसू टाळ्या काय देतेस तू? माझा मर्डर होणार होता इथे. आता विष घालून मर्डर होणार होता. बबडू कोण आहे बे? कोण आहे बबडू? बबडू लाडाचं नाव आहे, खरं नाव बबनराव आहे त्याचं. बबनराव ही मला लाडाचंच नाव वाटतंय शिवाली. नाही. बबन तुला कसं तुझ्या कॉलेजमध्ये सगळे लाडाने ते काय म्हणायचे, ओरावी ओरावी, तसं आम्हाला बशी म्हणतात. शिवाली बबनराव बशी. बशी? हो. आणि मी कोण आहे? फुटलेल्या कानाचा कप आहे मी? बशीवर असा उरावर येऊन बसलोय तो मी आहे? नाही. मला हे कधीपासून सुरू आहे? हे प्रेम प्रकरण कधीपासून सुरू आहे? 3 महिने झाले. अगं आपण 3 महिन्याआधी बोललो होतो. आपल्या लग्नाची बोलणी होती 3 महिन्याआधी. त्यानंतर ओंकार, तिसरी पासूनच लफडं आहे आमचं. तिसरी?
हो. तिसरीत कोण प्रेम करत? तिसरीत आपल्याला प्रेम बोलता पण येत नाही, आपण प्रेम प्रेम करत असतो. कारण ती आडवी स्टँड लावलेला असतो पला. तू आपल्याला नको ना यार, नको ना शिवा, तू विसरून जा. हा कोण आहे, हा कोण आहे? आपण नको त्याच्या नादी लागायला. आपलं आहे की नाही? मी कसं विसरू त्याला? मला नाही जमणार त्याला. तिसरी पासून एकत्र होतो ओंकार. अगं, तुला कळतंय का तिसरी पासून? फक्त आणि फक्त तो गरीब आहे ना म्हणून घरातले नकार देतायत लग्नासाठी. करेक्ट आहेत तुझ्या घरातले, करेक्ट आहेत. त्यांनी असं काय करतोयस? पण तुला ते तुझ्या रावीशी लग्न करायचं होतं ना. मार्ग मोकळा आहे ना. तू रावीशी लग्न कर, म्हणजे ओरावी आणि बशी हा आपण सुखाचा संसार करू. तू रावीशी लग्न कर. तू शिवाली, अगं तू मला मारणार होतीस. तू मला प्लॅन मी सगळ्यांना सांगणार आहे. नाही, ते रस्ता कुठे मला सांगू दे. ऐका रे. अरे यार, हे कसं विसरले मी? काय विसरलीस तू? अरे काय? आई शपथ, काय करू? मग मी फोन करते. कोणाला फोन करते शिवाली? काय 1 मिनिट काय? हॅलो. हॅलो. कोण आहे? हा अभागी सुहागण. शिवाली बोलते. ओंकारच बाळाचा बाप. मिशन कॅन्सल आहे. काय? हो, जाऊ दे. फोन ठेव. काय कोण आहे? ओंकारच बाळाचा मिशन काय म्हणजे? अभागी सुहागण कोण आहे? कोण आहे अभागी सुहागण? कोण आहे? शांत हो. मी शांतच आहे. बस. मला नाही बसायचं. तू मला सांग, हे अभागी सु आहे काय? शांत हो, मी सांगते. मला सांग, पटकन सांग. काय सांग पटकन. प्लॅन बी. प्लॅन बी. बी. ए जर फ्लॉप झाला असता, तू ज्यूस प्यायला नाही म्हटला असतात, तर बबडूने प्लॅन बी तयार करून ठेवला होता की अभागी सुहागन ती बाळाला उद्या आपल्या लग्नाच्या वेळेस घेऊन येईल आणि असं सांगेल सगळ्यांसमोर की हे बाळ ओंकारचं आहे. असं सांगेल? असं सांगेल हे बाळ ओंकार? असं सांगेल? DNA टेस्ट वगैरे असते, कोणाला विश्वास नसता बसला. फालतू प्लॅन आहे तुमचा, फालतू. नाही, ते DNA टेस्ट करायला 3 महिने 6 महिने कितीतरी वेळ गेला असता ना. लग्न लांबलं असतं ना. आणि त्यावेळेत मम्मी पप्पांच्या मनातून उतरून गेला असतास ना तू, आणि सगळ्यांना डाऊट आला असता तुझ्यावर. आणि माझ्या नातेवाईकांनी तुला खूप मारलं असतं. माझ्या भावाने तुडवलं असतं, पोलिसात दिलं असतं, आणि मग त्याची पण न्यूज झाली असती ना. भर मंडपात घडला हा प्रकार. वराडी झाले गपगार. नको हसू शिवाली, नको हसूच. हसू नको म्हणजे? अरे तुला कळतं का, हे सगळं झाल्यानंतर तुझ्यावरचा विश्वास उडाला असता बाबांचा, आणि बाबा म्हणाले असते मला, बरं झालं शिवाली, त्या नराधमांच्या हातातून सुटलीस तू. हो. आणि मग बाबांनी अशी पगडी ठेवली असते आणि बाबा म्हणाले असते, कोई है क्या? माझ्या मुलीचा हात थांबेगा, पगडी का मान राखो, कोई है क्या? आणि मग माझ्या बबडूने हात वर केला असता, आणि मग माझं आणि बबडूचं लग्न झालं असतं. लाज वाटते तुला? लाज वाटते तुला? हसत हसत सांगतेस हे सगळं? माझ्या लग्नात तू असं मेरा बेटी का बाप आहे असं करून तू एक मुलगी आणणार होतीस? अरे माझ्या आईचं काय झालं असतं, बाबांचं काय झालं असतं याचा विचार केलास थोडासा? बाबांना अटॅक आला असता माहितीये तुला? आणि तू कोण आहेत हे तुझे वडील? पगडी ठेवून का असं बोलतायत ते मला कळत नाहीये. मूर्ख कुठली तुला ना. चुकलं माझं. चुकलं माझं? चुकलं. तू आत्ता बोलतेस चुकलं माझं? त्याच्यासाठी कान पकडून सॉरी बोल. कान पकडून काय सॉरी म्हणतेस तू? मला कळत नाहीये. प्लीज. मारायचं प्लॅनिंग आहे. तू चिडतो काय? कॅन्सल झालंय. तू ज्यूस नाही प्यायला. मी अभागी सुहागनला म्हणाले तू येऊ नकोस. झालाय, आता तू मोकळा. रावीशी लग्न कर. निमिष. अरे कमाल प्रँक झाला. कमाल प्रँक झाला. मारणार आहे मला. ते नाही. काय ते नाही मारणार आहे तुला. हा आमचा प्रँक होता. हा आमचा प्रँक होता, ज्याचा तू फक्त एक भाग होतास, आणि तो सक्सेसफुल झाला. वा वाहिनी, वा वा. हा प्रँक होता म्हणजे तुझं त्या बबडू बरोबर काय नाही आहे ना? तुझं ते रावी बरोबर पण काय नाहीये ना?
नाही. मग माझं पण काही नाहीये. तुझं नाक दे. हात दे, हात दे. ओ माय गॉड, जबराट होता प्रँक, फार मजा आली. सई. ओंकार, मला स्वतःला म्हणजे पर्सनली जेव्हा मला चिडायचं असतं किंवा स्क्रीनवरती इरिटेट व्हायचं असतं, मला पर्सनली ते फार अवघड जातं. पण तू ते इतकं इझिली करतोस की तुझ्यामुळे म्हणजे बाकीच्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहेच, पण आम्ही विषयाशी समरस होतो. म्हणजे मला आत्ता असं वाटलं की हे खरंच चाललंय की काय. 1-2 मिनटं लागतात बाहेर यायला. सो मला असं वाटतं की प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे याला कारणीभूत आहे. आणि ऑफकोर्स लिखाण आणि आजकाल छान कॉन्ट्रीब्युशन चाललेलं आहे, मस्त. सो धमाल, मजा आली. कीप इट अप. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू प्रँक मास्टर्स. थँक्स अ लॉट. मंडळी, गाणं पोपट सुमारिया चौघुले अर्थात हास्य महारथी समीर चौघुले यांनी केली आहे आज एक प्रतिज्ञा. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण होईल की नाही हे माहिती नाही, पण त्या निमित्तानं हास्याचे राग नक्कीच आळवले जातील. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया हास्य महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांचं. या बया, लईच शांतता आहे हो घरात. मला वाटते आज पालिकेची गाडी येऊन रोज रेखत बसणाऱ्याला गोणपटात टाकून घेऊन गेली वाटतं. काय झालंय काय माहिती, हितच बसली. काय साहेब, ओ साहेब, आज काय गाण्याचा विराज नाही वाटतं. रियाज म्हणतात त्याला, रियाज. विराज, विराज. किती करा. हे काय झालं मला? विराज, हे काय होतंय मला? असं काय आहे या शब्दात? किती करताय हो साहेब. ते जे काय असतंय ते विराज का रिवाज काय हे तुमच्या भाषेत मला कळत नाही. ते नाही काय म्हणलं का तुमच्या नरड्यात कोणी हात घालून तुमच्या गळ्यातला सोऱ्या काढून नेलाय चुरून. सोऱ्या म्हणजे? ते काय आता ते रेखत बसत असते रोज. ते स्वरयंत्र म्हणतात त्याला. ते बिंडोक. सोऱ्या म्हणजे चकली पडतो ना, त्याला सोऱ्या म्हणतात. दुसरं तुम्ही काय करताय ता? चकल्यास तर पाडताय गाण्याच्या. शानपणा करू नकोस तू, सांगून ठेवते मी वेगळ्या मूड मध्ये. मी आज काहीतरी एक गांभीर्याने निर्णय घेतलेला आहे आयुष्यात. काय? मी गाणं सोडलेलं आहे. परत एकदा बोला. मी गाणं सोडलेलं आहे. पाया देव पावला म्हणायचा. चला, म्हणजे आता लवकरच ही दळभद्री सिरीज एकदाची काही ती बंद पडल. नाही हो, तुम्हासनी सांगते, या माणसाला लांब केसाचा विग लावायला मिळेल म्हणून ही सिरीज चालू ठेवली होती. बाकी दुसरं काही बी कारण नाही. शानपणा करू नको असं सांगून ठेवतो तुला मी. दुसरं काय करणार? मी निर्णय घेतलेला आहे. या घरात पुन्हा गाणं कोणीही गाणार नाही. फायनल निर्णय आहे. मी गाणं सोडलेलं आहे. तो काही कमरेचा पंच आहे वय सहज सोडायला. मी गाणं सोडलेलं आहे काय सांगायलंय मला? सुटणार आहे काय तुमच्याच्यानी? गाणं जीव हाय तुमचा, तुम्ही सोडू शकत नाही. मला मेरे को ये मनो करो, शिकाओ मेरे को. मी गाणं सोडलेलं आहे म्हणजे सोडलेलं आहे. या घरात यापुढे कोणीही गाणं हा शब्द उच्चारायचा नाही. दॅट्स फायनल. काय काय ते काय करते? काय झालंय? काय झालंय? काय झालंय? काही निघून गेले असं वाटलंय तुम्हासनी? अशी तशी जाणार नाही तुम्हाला सोडून. काय झालंय ते सांगा लवकर. काय एवढा रुसलायचा?
काल एका गाण्याच्या कार्यक्रमाला मला गाणं गायला बोलवलेलं होतं. मग त्यांनी खरं तर गाणं ऐकणं सोडलं पाहिजे. तुम्ही गाणं गायचं कसं सोडताय? तू शानपणा करू नकोस ओव्हर स्मार्ट आहेस तू. मला नको शिकवूस. ऐकायचं तर ऐक ना. तू म्हण मी नाही सांगा काय सांगणार? सांगा साहेब सांगा सांगा. हे ऐकते मी तुमचं. सांगा. काल एके ठिकाणी गाणं गायला मला बोलवलेलं होतं. बऱ्याच महिन्यानंतर सुपारी आली म्हणून मी सुद्धा खूप असा एकदम उत्साही झालेलो होतो. बर. गाण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मी पहिला सा लावला. सा एवढ्यात आयोजक आले, माझं गाणं थांबवलं आणि म्हणाले एक मोठा बॉलिवूडचा स्टार येतोय, त्याचा सत्कार करायचा आहे. आता मी त्यांना सांगितलं की माझं गाणं होऊ दे 10 मिनिटाचं, मग सत्कार व्हायला पाहिजे ना. खरं तर असं पाहिजे, पण त्यांनी ऐकलं नाही. मग ठीक आहे, तो बॉलिवूडचा स्टार आला, सत्कार करून निघून गेला. पुन्हा मी माझा सा लावला. म्हटलं नाही, माझी कला आहे. मी पुन्हा सा लावला. तेवढं एक जण आला माईकवर आणि म्हणाला चला सगळ्यांनी जेवून घ्या, जेवायचे काउंटर ओपन केलेले आहेत. सगळे प्रेक्षक जेवायला निघून गेले. मी एकटाच तिकडे सा. एक प्रेक्षक होता बाजूला. मी बघितलं मंडपवाला होता. तो पण माझ्याकडे चल ना भाई जल्दी चल ना जाने का यार खाने के लिए. काय करणार? मी खरं तर जायला पाहिजे होतं, बंद करायला पाहिजे होतं. म्हटलं नाही, ज्या कलेचे मी पैसे घेतोय ती कला मी सादर करणार. म्हणून मी डोळे मिटले आणि तिसऱ्यांदा सा लावला. सा असा मी सा लावला. एवढ्यात एक बाई आली आणि आमच्या चिंटूला जरा बघाल का असं म्हणून बाळ देऊन गेली हातात माझ्या. काय करणार? एवढा संताप, मला एवढी संतापाची तिडीक डोक्यात गेली. पण म्हटलं नाही, मी माझं गाणं कंटिन्यू करणार. म्हणून पुन्हा गाणं कंटिन्यू करायला लागलो. हातात मूल होता रेस, तरी सुद्धा मी गाणं कंटिन्यू केलं. आणि अचानक पाऊस सुरू झाला. मी म्हटलं बाप रे, माझ्या गाण्यात इतकी ताकद आहे की पाऊस सुरू झालाय. नंतर कळलं ते पोरग मुतलं होतं. आणि ते नॉर्मल मुतलं नव्हतं, असं मुतलं होतं. मला वाटलं वरतून पाऊस पडतोय. अशी संतापाची तिडीक माझ्या डोक्यात गेली. त्या पोराला घेतलं, मंडपवाल्याच्या मांडीवर ठेवलं, तडक जेवायला गेलो. भूक लागली होती. पण तो जेवण देणारा सुद्धा म्हणाला ये वो हेच नाही अभी गाया था ना, बकवास गाया था, उसको मत दे. म्हटलं अरे ऐसा मत करो, मेरे को खाने को दे, मेरे को भूख लगा है, गानों को नहीं मिला, मेरे को खाने को दे दो. म्हणतो नाही नाही, ये ले लो, ये चपाती ले लो और जाओ. तक्षणी मी डिसिजन घेतला, तक्षणी निर्णय घेतला, मी गाणं सोडणार. संगीत क्षेत्रातलं कितीही नुकसान झालं तरी सुद्धा चालेल, पण मी गाणार नाही. दॅट्स इट. होऊ दे संगीत क्षेत्राचं नुकसान. साहेब, ढेकण्याच्या शिंकण्यानं कुठं कोरोना पसरतोय तवा? आलाय मोठं सांगायला लागलाय मला संगीत क्षेत्राचं नुकसान होऊ दे. काय मोठं नुकसान होणार आहे? तुम्ही नाही गायले. माझं नाही करू, माझ्या टाळकं सटकू नको, सांगून ठेवतोय. शांत व्हा साहेब, जरा निवांत घ्या, ये पाणी प्या. आणि माझ्या मागे अजिबात लागायचं नाही. गा गा गा, मी नाही गाणार. मी कशाला मागे लागेन? मला काय हाऊस. हा, आणि मी माझी गाणं पोपट ही पदवी सुद्धा आता परत देणार आहे. कोणाला देणार आहे? मला नको आहे, मी परत देणार. तुम्हाला कोण दिली होती? माझी मिस दिली होती मला. मला नको आहे, गाणंच नको आहे माझ्या आयुष्यात. मला गाणं नको. थांबा, काय नुसता तगादा लावलाय, गाणं नकोय, गाणं नकोय. काय एवढा फरक पडणार नाही. तुमची गाणं पोपट पदवी आहे का नाही, तिला घाला चुलीत, नाही तर तिथं पाय पुसणं म्हणून दारात ठेवा, नाही तर इथं कुठं तरी कोपऱ्यात फ्रेम म्हणून लावा. कोणाला काय बी फरक पडत नाही त्याच्यानं. जबान को लगाम दे, जीभ हासडून हातात देईन. आवाज खाली. घर माझं आहे. माझं बी घर आहे हे. माझं घर आहे. हे माझं घर आहे का? आकडा करणार आहे का तुम्ही माझं? चल 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 निघ, Yes, चल, आहे, चल. आहे. नेहमीच आहे साहेबाचं. शेपूट कुठं आतमध्ये अशी मागे आतमध्ये घुसून ठेवतोय. हा? जरा माझा आवाज चढला की तेवढ्या पुरती बाहेर ते परत घुसून. चल, माहिती आहे माझा मूड आता खराब करू नको. माझा टाळका सटकलाय, सांगतो मी. मूड माझा नाही खराब करायचा. चालतंय. तुम्ही जरी काम सोडलं तरी मला तर माझं काम करायला लागेल का? मग यापुढे या कामाचे पैसे मिळणार नाही तर आता आधी कुठं मिळायचे तवा मला सांगायला कौतुक सोळा. पैसे मिळणार पण गाणं नाही पाहिजे मला. नाही गात कुणी. गाणं हा शब्दच नाही पाहिजे या घरात. मला नको आहे गाणं, नको मला. शांतता. मला नाही आवडत आहे गाणं. हे रडगाणं बंद करा पहिलं. गाणं नको. मला काय गाणं मी माझं गुणगुण नको. मला काय नकोय. हा कुठला नियम आहे? माझा नियम आहे, माझं माझं घर आहे. पायवर घ्या. गाणं नकोय तर आता कुठं गायलो? अरे पण आता हे नॉर्मल बोल ना. पायवर घ्या, पायवर घ्या ना. हे कशाला पाहिजे? अहो तुम्ही माझ्या नाजूक आवाजात बोलले की पायवर घ्या. ते घर पे जा रे तेरे. तू तेरे घर पे जा. नाजूक आवाजात बोललो. शानपणा करते मेरे काय सामके सामने. काय ठरवा आधी काय बोलायचंय ते. साधं नीट बोलता येत मला गाणं नको या घरात.
नाही गात नाही. अगं बाई, ह्या कमरेचं काय करू मी? उसन भरली. आय 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 ग. तू मुद्दामून करतेस तू. कुठं मुद्दाम केलं? अरे तू आता हे कशाला चंद्रमुखीतलं हे कशाला पाहिजे? आता उसन भरले तर हे करू नको होय. अरे पण नॉर्मल कर ना तू. हे लागलं म्हणून असं कोण करतं? मी कधी केलं तसं? तुझ्यामुळे झालंय सगळं तुझ्यामुळे झालंय. सिरियस काम करून घेतलं कॉमेडीचं नॉमिनेशन. मला नकोय गाणं या घरात. अहो नाहीच गाताय मी. ठीक आहे, जरा दुनियाला सांगायचंय मला नकोय गाणं आहे. ठीक आहे. हे तुमचं लास्ट ठरलेलं आहे. मला बनला परत. आयुष्यात कधीच गाणं हा शब्द बी तर काढणार नाही म्हणून. नाही काढणार आहे. मी तुमचे साथ देईन. हा. ही शेवंत तुमची साथ देणार. आज तुमच्या शपथी बरोबर मी पण एक शपथ घेणार आहे. आय दुनियावालो, आता आमचे साहेब आजपासून अजिबात गाणार नाहीत. कळलं का? ओ आता याल तुम्ही आमच्या साहेबांच्या मागं गा 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 करत, पण आमचं नरड आहे ते. आम्ही दाबू नाही तर काय बी करू. सांगायले त्यासने कळलं? नाही आम्हाला आमच्या साहेबांची सुपारी नाही द्यायची. अरे काय तोंड काय बघताय इथं? कुठे दिसतंय का तोंड? दार बंद आहे ना. दार उघड आधी. मोठी आली आहे. काय आहे? नमस्कार. मग? स्वराधीश गान पोपट. नाही ते इथं नाही राहते गानपोपट कोणी. थांब थांब थांब. आपलं ठरले गानपोपट नाही बोलायचं. ते थांब ना पाहुण्यात जर मागे नाही मागे सांगितलं. थांब जरा. या अरे सर, अरे नमस्कार. अरे अरे नाही पंडितजी काय करायला? काय फॅन आहे तुमची खूप मोठी. अरे फॅन आहे म्हणून हे नाही ना ओढायचं. बेटा हे कुठली वेगळाच फॅन आहे हा. ती पण गाणं शिकते. अरे वा वा वा. गाणं शिकते गाणं ना. ठीक आहे ठीक आहे. नाही सर, काम काय एक म्हणजे आमच्या गावाकडे बुवा एक इव्हेंट घ्यायचा होता. तुमच्या गाण्यांचा कार्यक्रम ठेवायचा होता नाही का? नाही ते गाण्याचा कार्यक्रम सोडून दिलंय. गाणं सोडून दिलंय. स्वाहा केलाय त्यांनी गाण्याचा. तुम्ही जाणे गा. नाही करू ऐका ना खूप इच्छा आहे बुवा. नाही खूप इच्छा. नाही प्रोफेशनल कार्यक्रम नाही करायचं आम्हाला. आमच्या साहेबांनी गाणं सोडलं. तुम्ही निघा. प्रोफेशनल तुम्ही कार्यक्रम निघा म्हणलं ना. 1.5 लाख रुपये तुम्हाला त्याचं मानधन. हो सर, खरं 1.5 करोड दिले तरी आम्हाला नको. तुम्ही निघा. हे बघा, ओ बाई निघा. तुम्हाला विश्वास असं नसेल ना, नका सर. करू. नाही आम्हाला. हे बघा. Please, आम्हाला इंटरेस्टच नाही. ऍडव्हान्स घेऊन आलो 1.5 लाख रुपये. ते ठेवा. अरे नाही तुम्ही 1.5 करोड जरी दिलेत ना तरी ठेवा. आम्हाला ते नको साहेब. असं नाही. नाही. अरे ठेवा. प्लीज असं करू. ते ठेवा म्हणलं नवं. खूप इच्छा आहे. करू माझ्या ठिकाणी देईन. ठेवा ते. असं- ठेवा. आलं नवं. म्हणजे चांगला कार्यक्रम होईल. भावगीतं म्हणायचं. सांगितलं ना बाई एकदाच आमच्या साहेबांनी नाही करायचं कार्यक्रम. असं पाहुण्यांशी असं बोलतात. गाणं सोडलं. म्हणजे शांत बस जरा. एकदम शांत बस. काय 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 काम काय कार्यक्रम कसा आहे? थांब जरा. म्हणजे 2 तासांचा कार्यक्रम आहे छोटासा. जर पुढे ठेवा असं बरं वाटतं. नाही देऊ नका घेत नाही. भावगीतांचा कार्यक्रम आहे. त्याच्यात खास गाणे म्हणायचे बाबा तुमचे. खास करून ते तुमचं ते गबाळ्यांचे गाल फुगे ते. असं असतं का गाणं? होय माझ्या लक्षात आहे. मी तर दुनियाला सांगितलंय तिथं. होय लक्षात आहे माझ्या. तू आज जा. मी त्यांना नाहीच म्हणणार नाही आहे. गायचं. कळत कसं नाही. मी साहेब नाही शपथ घेतली आहे. होय मी नाहीच तुमच्या म्हणणार. सकट मी बी वर जाईन मग. नाही शपथ मोडायची मी नाही, नाहीच सांगून म्हणणार आहे ठेवते. त्यांना. पाहुणे आहेत ना असं एकदम नाही तोंडावर बोलू शकत. हा सर. हा घ्या सर तुमच्यासाठी 1.5 लाख रुपये. हो सर. हा? म्हणजे भावगीतं वगैरे चालणार आहे? माझी साधारणतः 20 एक भावगीतं तयार आहेत. काही टेन्शन नाही. 2-2.25 तास मी एकदा सुरू झालो की असे निघून जातील. काही टेन्शन नाहीये. काय आहे साहेब? लाचार आहे मी. पैशाची गरज आहे मला. घेऊ दे ना कार्यक्रम प्लीज. गा. नाही साहेब तुम्ही गा. मला कळून चुकलंय साहेब. तुम्ही किती बी घासात आणून ओरडले ना की मी गाणं सोडणार आहे, मला गाणं गायचं नाही, गाण्याचं नाव बी या घरात नको, तरी असलं काय बी होणार नाही तुमच्याच्याने. कारण रातराणीचा सुगंध जसा दरवळण्यापासून कोणी रोखवू शकत नाही ना, तसं तुमच्यापासून तुमचं गाणं कोणी रोखवू शकत नाही. अहो साहेब तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असले तरी तुमचा शेवटचा श्वास म्हणजे तुमचं गाणंच असेल. आणि कसं आहे ना, तुम्ही जर गायलात ना तर गल्लीतली कुत्री आहेत ना, कवा धरणं मलूल पडल्या ती तरी जित्ती होतील. त्यांच्यात जान येईल.
हो अच्छा माझ्या गाण्याचं असं होऊ शकतं गाण्याने कुत्र्यासनी फरक पडतो हे म्हणजे माझ्या गा, गा. गाण्याची माझ्या गाण्याची किमयाच तशी आहे आहेत, आणि आहेत. कुत्र्यांचा आणि माझा एक जुना स्नेह आहे हा गा. म्हणजे मी आता अशा लेवलला गाण्यात आहे की कोणीही मला म्हणू शकणार नाही की माझं गाणं कोणी कुत्रं ऐकत नाही काय सुपारी परत घेतील ते? गा. एक जस्ट तुम्हाला एक दाखवतो कारण कसं असतं माणूस जेव्हा गातो तेव्हा त्याचा सर्वांवर परिणाम होतो कुत्र्यांशी आणि माझा काय संबंध आहे तुम्हाला लगेच एक झुळूक दाखवतो त्याची झलक दाखवतो. संगीत काय करू शकतं याची मजा बघा. अरे हा कुत्रा म्हणजे कमाल गातोय. काय अप्रतिम गातोय. अरे बापरे, आठवं आश्चर्य. ओ भाई हा कुत्रा सुपारी घेईल का हो? घेल ते ओपीडीयन टेक्निकल झाल्यावर दुसरं काम काय ते असणे काय काम नाही रिकामं बसलेलं असतंय ते येईल उड्या मारत मारत आपण ही सुपारी कुत्र्याला देऊ मग. त्याला द्या. अरे नाही भारी गातोय तो. फार कमाल अरे गायक अरे गायक मी आहे ना. अरे कमाल केली. अरे अफलातून परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल. वा 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 अफलातून अफलातून. समय जेव्हा तू पहिल्यांदा सुमारिया चौगुले म्हणलं की नाही गाणं बंद तेव्हा काळजा धस आलो. म्हणजे असं वाटलं की समीर चौगुले असं म्हणाला की आजपासून विनोद बंद तर कसं होईल. पण ते ज्या पद्धतीने तू खुलवत नेलंस नंतर ला जवाब आणि नमा अशक्य आहेस तू. बाईगाच्या चालीवर जेव्हा आई ग सुरू केलंस ओ हो कमाल कमाल उत्तम. सई. कडक परफॉर्मन्स कडक. मला फारच आवडली आजची संकल्पना. मला असं वाटतं की आपल्या दिग्दर्शकाचं थोडं कौतुक इथे यासाठी झालं पाहिजे कारण त्यांचा उत्साह म्हणजे छोट्यातलं छोटं सुद्धा असे नका ते आवर्जून करतात आणि मला असं वाटतं तेच इट इज व्हेरी इन्फेक्शियस जे आपल्यामध्ये पण सगळ्यांमध्ये पसरतं. ब्रिलियंट परफॉर्मन्स. यासाठी जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. मंडळी आज या मंचावर होणार आहे एक चित्तथरारक घटना. इथे होणार आहे एका दरोड्याची वाटणी. बघूया कोणाच्या वाट्याला काय काय येते ते. हा हास्य धमाका दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. गौऱ्या हा भाई गौऱ्या हा चोरीचा माल आला आलाय. आपले सगळे पार्टनर आले आलाय. अरे नेहमीसारखा अडकला आलोय बसाऱ्या. अरे पंप द्या पंप पंप द्या म्हणा पंप द्या. या पंपने माझा दम थांबणार आहे. दम्याचा माझा अरे झाला पंप मारलास रिलॅक्स झालास. ओके. आपला चोरीचा माल कुठे हा काय इथे. चला खुफिया जागेला लपून ठेवा लवकर खुफिया जागेला लपून ठेवा तिकडे मागे लपून चला झालं चला आता पळा गायब व्हा 6 महिन्यांनी भेटा गावी जा सासरी जा टाकीत लपा काख्यात लपा कुठे लपा लपा अरे पळा. काय वसरलो नाही ह्या टायमाला नाही. दर टायमाला तू वसारी इकडे येतोस बोलतोस सगळ्यांनी पला 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 न 6 महिन्याने आपण भेटतो सगळा माल तुझ्याकडेच राहतो. मला कायच म्हणत नाही मला माझा वाटा आजच्यात पाहिजे. अरे बाय असा काय करतोय यार काय. अरे ही पद्धत आहे आपला माल खुप्या जागी लपवायचा आणि 6 महिन्यांनी भेटून आपण त्याच्या वाटे करायची पद्धत आहे यार. वस्ताऱ्यानो, तुमची खुफिया जागा मला कधीच मिळाली नाही. खुफिया जागेच्या नादात तुम्ही मनात तोंडावर खुफिया बनवलं वसाऱ्यानो. ते काय नाही मला माझा वाटा पाहिजे वसाऱ्यानो. आजी आज्ञा भाई बस 6 महिन्यानंतर आपण तुझा वाटा तुला परत द्यायचो ना. अरे हो वसाऱ्या द्यायचो पण 2 कोटी मधले किती 27.5 रुपये वसाऱ्यानो. ते पण 27 रुपये म्हणजे तुम्हाला सांगतो
खुपिया जागी यायला मला 1400 रुपये लागले. न तुम्ही मला काय दिले 27.5 रुपये. अन्या भाई तुला नक्की कसला राग आलाय ते सांग मला. म्हणजे 2 कोटी मधले 27.5 दिले ह्याचा राग आलाय की रिक्षावाल्याला 1400 रुपये द्यावे लागले आणि तुला 27.5 मिळाले ह्याचा राग आलाय? वसाड्यानो मला याचा राग आलाय की तुम्ही मला 27.5 रुपये जे दिलेत ना त्यातले जे 8 देतले त्यातले 2-4 तुम्ही दिलेले आहेत ते कुठंच चाललेत नाही हात. ते काय नाही मला आज वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आताच पाहिजे. अरे आरण्या भाई पशाबाई बरोबर बोलतोय 6 महिन्यांनी वाटणी करूया ना. 6 महिने नको. अरे 6 महिने व्हायला येतात तेव्हा पोलीस मला पकडून घेऊन जातात. 4 वर्षानंतर मी जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळा माल संपलेला न. वसाऱ्यानो आपण 20 वर्षातून 5 वेळा चोऱ्या केल्यात बरोबर आहे. बरोबर. त्या चोऱ्यातल्या मालाचे मला किती पैसे मिळाले माझा वाटा 1762 रुपये. वसाऱ्यानो मी जेलमध्ये होतो म्हणून माझ्या पोट्या पाण्याची व्यवस्था झाली. मी जर का बाहेर असतो तर त्या 1762 मध्ये वर्षभरात मी कटिंग तरी प्यालो असतो काही वसाऱ्यानो. आशाबाई आणि आताच पोलीस आली तर इथे शपथ या वसाऱ्या परत मी जेलमध्ये जाईन 4 वर्ष पण मला आज इकडं वाटा पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे काय वाटा वाटा ठीक आहे द्या बाबा द्या. पाठवूया आपण. द्या इकडे. इकडे पाहिजे मला वाटा. दे इकडे दे इकडे पैसे दे. हे दे हे घे वाढ बाबा. तू आमचा सिनियर आहेस तुझ्या नावाने आम्ही गँग चालवतो अरण्या. अरे वसाऱ्यानो नका लावू माझं तुमच्या गँगला. जेव्हा पण आपण चोऱ्या करतो तेव्हा वसून तुम्ही काय बोलता आरण्या भाईच्या गँगने दरोडा टाकला आरण्या भाईच्या गँगने दरोडा टाकला. ते काय नाही वसाऱ्या माझा वाटा म्हणा. अरे घे यार याचा वाटा. तुम्ही करा वाटा. अरण्या भाई करा वाटा. तू सिनियर आहेस कर तू वाटे कर. वाटा हा वाटा मीच वाटणार आहे. वाटा. वाटतो मी. वाटा हा वाटतो ना वाटतो मी. वाटा ना. एवढं काय मला वाट पाहिजे मी वाटणार आहे. ए वाटा हे घ्या वाटा. हे आहेत वाटा वाटा घ्या वाटा 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 ना वाटा वाटा वाटा. मग ऍक्च्युली काय झालंय माझा गणिताचा जामच घोललाय म्हणजे मला वाटता येणार नाही. तू वाटणार रे तू वाट. वाट्याची अक्कल नाही. हा? वाट्याची अक्कल आणि गँगला नाव लावायचं तुमचं. अरे पण नका नाव लावू वसाऱ्यानं माझं कशाला लावता. बसा खाली बसा. यांचं लय झालं आता नीट लक्ष द्या इथे. आता बोलाल द्या इकडे इकडे लक्ष द्या. नंतर बोलू नका. अरण्याबाई माझ्या वाट्याला कमी आले म्हणून हे 500चं बंडल आहे. एक नोट देतो मी आता कळलं. डन डन. म्हणे हे तुझे 500. गौऱ्या तुझे 500. अरण्याबाई तुझे 500. थँक्यू. हे माझे 500. ओके बने हे तुझे 500. गौऱ्या हे तुझे 500. अरण्याबाई तुझे 500 तुझ्याकडे आहेत ना. हे काय आहेत ना. मग हे माझे 500. बने तुझे 500. गौऱ्या हे तुझे 500. अरण्याबाई 500 आहेत. अरे हे काय कवापासून आहेत माझ्याकडे. नीट ठेवून द्या त्या हे माझे 500. बने हे तुझे 500. गौऱ्या हे तुझे 500. अरण्याबाई आहेत ना 500. अरे हाय तू बसायला कवरा घाम आलाय. आता हे 0-1 नुसते 50ची नोट राहील. बने तुझे 500. गौऱ्या हे तुझे 500. अरण्याबाईचे 500 आहे ते माझे 500. हाय बसायला किती वेळा सांगतो हाय माणसाकडे. बने तुझे 500. गौऱ्या तुझे 500. अरण्याबाई तुझे 500. थांब एक मिनिट बसायला थांब थांब थांब. काहीतरी झोल आहे बसाऱ्या. काय तू मला एकच 500 दिलेस ह्यांना लय 500 दिलेस आहेस तू. ह्यांना लय 500 दिलेस माझ्याकडे एकच 500. पण तुमचे 500 आहे ना तुमच्याकडे. हा मग सॉरी सॉरी सॉरी. ओके ठीक आहे. पण हे 500. गौऱ्या 500. अरण्याबाई 500 आहेत ना. आहे काय हे माझे 500. पण हे 500. गौऱ्या तुझे 500. अरण्याबाईचे 500 आहेत. एक मिनिट काहीतरी झोल आहे बसाऱ्या. म्हणजे माझ्याकडे एवढेच 500 आहेत. तू ह्यांना लय 500 देतो आहेस मगापासून. तू एक काम कर तू माझ्यापासून वाट आता. तसं करूया. अरण्याबाईची गँग तसं करूया. अरण्याबाई 500 तुझ्याकडे आहेत. हे काय हे तुझे 500. ओके अरण्याबाई तुझे 500 अरे वाचा मी काय फालतूगिरी आहे. तू एक काम कर 500 नको म्हणा 1000 दे. ह्यांना फक्त 500च दे कारण तू ह्यांना लय 500 दिलेस. म्हणा 1000 दे. अरण्याबाईची गँग आहे. आपण अरण्याबाई बोलते तसं करूया. काय मग पाशाबाई आम्हाला पण 1000 तर पाहिजे. तुम्हाला पण 1000 त्यात काय. हे तुझे 500. हे अरण्याबाईला 1000 देणार म्हणून तुला 1000.
गौऱ्या तुझे 500, हे अर्णबाईला 1000 देणं तुझे 1000. हा बाई. हे माझे 500 हा, आणि हे अर्णबाईला 1000 देणं माझे 1000. अरे म्हणा. थांब देतोय. तुझे 500 तुझ्याकडे आहे. काय माझ्याकडे हे वरचे 1000. हे 500 हे अर्णबाईचे 1000. हे 500 हा. हे अर्णबाईचे 1000. हा. हे माझे 500 हे अर्णबाईचे 1000. अरे थांब वसाऱ्या. तुझ्याकडे आहेत 1500, मग तुझे झाले. अरे एक मिनिट थांब वसाऱ्या. तू म्हणा 1000 देतोस पण त्यांना तू जास्त 1000 देतोस आहेस वसाऱ्या. अरे असं कसं जास्त दिले? तुझ्या हातात किती आहेत? 1,500. तुला किती दिले? 1,500. मी 1,500 घेतले. तुला किती दिले? 1500. अरे मग तुला जास्त मिळाले. बाई आम्हाला पण 1500 पाहिजे. अरे यार, आम्हाला 1500 पाहिजे. आम्हाला 1500 पाहिजे. आता झालं यार, तुला जास्त येत होते. आता ह्यांना 15 द्यावे लागणार. या 15 नोटा तुला घे 1500. या 15 नोटा तुला 1500. या 15 नोटा मला 1500. अरे बाय तुझे 1,500 तुझ्याकडे आहेत. एक मिनिट थांब वसाऱ्या. हे काय भातुगिरी? तू त्यांना जास्त देतोस आहेस पैसे यार. अरे अर्ण्या भाई असा काय करतो यार? अरे काय करतो म्हणजे तुम्ही त्याला जास्त दिले अरे पैसे? कसं जास्त? त्यांना फक्त 1,500 दिले, तुला 1500 दिले. 1,500 आणि 15 केवढा फरक आहे यार अर्ण्या भाई. काय करतो यार तू? सॉरी हा सॉरी. उगाच आपलं एक काम कर, ये तुला 5000. 5000. अरे अर्ण्या 15 5 वरनं 15ला पोचायला किती वेळ लागणार आहे? उगाच आपलं काय पण. हे तुझे 5000, हे माझे 5000. हे नको वाचारे चल. हे पैशाचं हे नको वाटप. ऍक्च्युली तू म्हणा 1500 म्हणजे लयच दिले साहेब. पण मनात दिसताना असं वाटतं की तू त्यांना जास्त देतोस पैसे. असं आहे व्हायचं. काय यार. त्याच्यामुळे एक काम करूया. हे नको पैसे नंतर वाटूया, पहिले दागिने वाटूया. झालं पैसे नंतर. हा. अर्ण्याबाई बोलतोय दागिने वाटूया. दागिने वाटणार. अर्ण्याबाई हा. लय माल लागला हाताला. थँक्यू. पोरांनो नीट बघा. एव्हा लय माल आहे नंतर त्याचा नीट लक्ष द्या. नंतर बोलायचं नाही. बन्या हे ब्रेसलेट तुला. गौऱ्या हा भाई. हा सोन्याचा हार तुला. अर्ण्याबाई तुझ्याकडे काय सोन्याचं? हे काय चैन आहे ना. हा मग ही सोन्याची चेन मला. हा भाई. एक मिनिट. हा बन्या हा बघ हा हार तुला. हा ए हा हे तुला. हा भाई. अर्णबाई तुझ्याकडे काय सोन्याचा? हा हे काय आहे ना मग हा सोन्याचा मला. हे थांबा सर नो काहीतरी गोंधळ होतोय. काय? ही जी चैन आहे ती माझी स्वतःचीच आहे. हा है ना. हा तू ह्याला दिलीस, हा तू ह्याला दिलीस, तुला घेतलीस. ह्याच्यातलं माझं सोनं कुठं आहे? अरे तुझ्याकडे आहे ना सोनं. हा, हे माझं पण ते माझं स्वतःच आहे ना वसाऱ्या. आम्हाला नकोच आहे. तुम्हाला हवं? नाही, अरे नाही, मी देणार पण नाही वसारे. हे माझं स्वतःच आहे. पण जसं ह्याला तू दिलंस, ह्याला दिलंस तर तू घेतलं तसं मला ह्याच्यातलं सोनं नको काय? अरे मग तुला पैसे मिळाले जा आणि विकत घे ना सोनं. कसं समजून या वसाऱ्याला? काय? अरे अर्ण्याबाईला पकडला नाही गेला. अरुणबाई गँगचा विजय असो. अरुणबाई गँग. अरुणबाईचं नाव नको. थांबा. सर सर कुठे बोलतोय? इन्स्पेक्टर खांडेकर आलाय. हा पळताय काय? सॉरी चोरीचा माल घेऊन पळताय? नाही साहेब आम्ही नाही चोरी केली. गप्पे. इन्स्पेक्टर खांडेकर म्हणतात मला. कुठे पळताय? हा बोला लवकर. चोरीचा माल कुठे? चोरीचा भैया जाड्या. साहेब जाड्या बोलू नका. ए जाड्या चोरीचा माल कुठे? साहेब चोरीचा माल कुठे? तुम्ही असे ऐकणार नाही. आता पिशूम पिशूम. साहेब चोरी करून जो माल घेऊन आले होते ना तोच आम्ही तुम्हाला द्यायला लावलो होतो साहेब. हा साहेब आम्ही हा माल घेऊन आता चौकीत येणार होतो साहेब. हा साहेब. म्हणजे तुम्ही सामान्य नागरिक आहात? हो सर. वा हा माल आता पोलीस स्टेशनला जप्त होतोय कळला? हो साहेब. हो साहेब. आणि तुम्ही या आणि पोलीस स्टेशनला जबुली द्या. ए जबुली नाही वसाऱ्या. तू दोन्ही मिक्स केलेस, कबुली आणि स्वतःचा साहेब. ए खांडेकर चल बाहेर माझ्यावर. चल भांडे बाहेर साहेब. चल बाहेर चल. भाई शपथ यार. भाई अरुणबाई भाई अरुणबाई बाहेर आहे. बाहेर भाई. बाहेर आहे भाई. सगळा माल गेला भाई. डेंजर होता. ए तू इन्स्पेक्टर खांडेकर गेला काय? गेला भाई. वसाऱ्या इन्स्पेक्टरचं नाव पण खांडेकर होतं. ना भाई. तू जाऊ दे मरू द्या. आपला खांडेकर कुठे? भाई तू वसाऱ्या.
तो पोलीस सगळा माल घेऊन गेला यार. आपल्या वाट्याला काहीच राहिलं नाही यार. पशाबाय अर्णबाईकडे 1,500 आहेत ना. अरे हा आपलं चोरी मधले ना. अरे मग दाखव दीड. आपण वाटून घेऊया. अरे भाई सगळा माल पोलीस घेऊन गेला. आम्ही नाही वाटूया घ्यायचं काय. मग द्या लवकर यार अन्या भाई. ते पण आहे. आपण सगळ्यांमध्ये वाटून घेऊया. ए अने, हे तुझे 500 गौरे तुझे 500 हे माझे 500 माझे 500. अरे अर्ण्याबाई तूच दिले ना आम्हाला. असं काय? झालं सगळं? धमाकेदार परफॉर्मन्स. वा 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 वा. हास्यरसिक प्रसाद दा. अप्रतिम अप्रतिम. मुळात चोरांची दरोडे घालणाऱ्यांची गँग आणि त्याचा लीडर अरुण इथेच मी लुटलो गेलो होतो पहिला. पण अरुण एक तुला सांगतो, इथे जरी त्यांनी तुला बनवलेलं असलं आणि तुला लुटलं असलं तरी अवघ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची मनं तू कधीच लुटली आहेस तुझ्या परफॉर्मन्स. लाजवाब. मजा आली, खूप मजा आली. मंडळी हास्याचा हा अभ्यासक्रम असा चालू राहणार आहे. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.